आता परीक्षा संपली म्हणजे त्या दिवशी बरं का परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर परीक्षागृहातून बाहेर पडला आपण काय करतो जनरली समोरच्याला प्रतिक्रिया देतो, बरोबर आहे का? गेला माझा पेपर, आता माझं काही खरं नाही, घाबरून सोडतो आपण बऱ्याच जणांना तर ना. आणि मग आपण म्हणतो अनन्याला जर असा गेला असेल तर आपल्याला घरी जावं का नाही, घरी काही चर्चा करावी की नाही, असं होतं. असं तुम्हाला काय प्रतिक्रिया होती? म्हणजे पेपर संपला त्यावेळेला तुला काय वाटत होतं की आपलं निघेल, आपल्याला एवढे मार्क्स पडतील, खूप टफ गेला, वाईट गेला, काय वाटत होतं? मला पेपर सोपा वाटला, पण काही क्वेश्चन जस की नंतर दुसऱ्या ब्रेक नंतर जो पेपर होता त्यावेळेस पहिला पेपर सोडवल्यानंतर जरा टेन्शन फ्री होते, म्हणून तो पेपर मला सोपा वाटायला लागला आणि त्यामध्ये मग सिली मिस्टेक झाल्या. आणि पेपर झाल्यानंतर जेव्हा आम्ही एकमेकांना प्रश्न विचारून डिस्कस करत होतो त्यावेळेस असं वाटत होतं माझे जास्त प्रश्न चुकत आहेत आणि मग मला घरी जाऊन एवढं वाईट वाटत होतं. मी माझ्या आईला सांगत होते की माझे एवढे प्रश्न चुकतील, त्यांचे बरोबर येतील, माझा रँक खाली जाईल असं मी मम्मीला म्हणत होते सर. पण तसं काय गेलं नाही. आपण बरोबर असतो हे आपल्याला माहिती नसतं. आपण दुसऱ्याचं प्रेशर थोडंसं घ्यायला नाही पाहिजे ना. येस, तुझं काय मत आहे सारंग? माझे गणितात 5 प्रश्न सुटले होते म्हणून जरा मला वाईट वाटत होतं, रिग्रेट होत होतं. पण ते मी सावरून पेपर 2 ला चांगलं प्रदर्शन केलं, चांगले मार्क मिळाले आणि ते कॉन्फिडन्स मेंटेन ठेवलं. बघा किती प्रश्न तयार झाला लगेच की 2 पेपरच्या मध्ये पहिला पेपर टफ वाटायला लागलाय, ते माझे 4 प्रश्न 5 प्रश्न केलेच नाही, त्याचा दुष्परिणाम दुसऱ्या पेपरवर झालेला नाहीये. मध्ये ब्रेक होता ते त्यांनी सावरलंय. तिने पण तसंच सांगितलंय, तसं सांगितलं. तुझा काय अनुभव पेपर संपल्यानंतरचा? पेपर 1 मराठी आणि गणिताचा होता. मग मराठीमध्ये ते प्रश्न थोडेसे अवघड वाटत होते मला, मग त्याचं टेन्शन होतं. आणि ब्रेकमध्ये आम्ही पेपर डिस्कस नाही केला, कारण जर तसं केलं असतं तर दुसऱ्या पेपरसाठी टेन्शन वाढलं असतं. मग हे चुकलं ते चुकलं, आता पुढच्या पेपरमध्ये पण चुकले तर कसं होईल, म्हणून मग मी फ्री होते ब्रेकमध्ये. पेपर मी बॅगमध्ये ठेवून दिला होता आणि ऑर्डरच करत होते. गुड. गार्गी? पहिला पेपर झाल्यानंतर बरेच जण तर रडतच बाहेर आले होते की टाइम पुरला नाही म्हणून. आणि पेपर मला चांगला गेला होता, टाइम पुरला होता, म्हणून असं वाटलं की आता आपलं चांगलं चाललंय सगळ्यांपेक्षा. म्हणून मग दुसऱ्या पेपरला थोडस गडबड झाली आणि सिली मिस्टेक झाली दुसऱ्या पेपरला. ओके, म्हणजे सगळं संमिश्र असतं बघा. म्हणजे काय पेपर झाला संपला, त्या हातात काही नाहीये, त्यामुळे दुःख वाईट वाटणं, खूप रडत बसणं पण नको. मग ते त्याच्यापेक्षा पुढचा पेपर अजून खराब जातो. सावरता आलं पाहिजे, बॅलन्स करता आलं पाहिजे. हे तुम्ही शिकलात की तुम्ही मेरिटला आहेत. खरं तर अभ्यासाचं काही बोलले गाव हे फार कमी बोलले. सावरण्याबद्दल, सातत्याबद्दल, चुका दुरुस्त करण्याबद्दल, हे यशाचं खरं तर गमक आहे. म्हणजे आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं, तर सावरणं म्हणजे यश असतं, सराव म्हणजे यश असतं, बॅलन्स करणं म्हणजे यश असतं. जनरल लाईफ स्किल आहेत ह्या, शाळेतल्या नाही आहेत, अभ्यासातल्या नाही आहेत, सर्वसामान्य आयुष्यामध्ये पण हेच आहे. सावरलं, त्या वेळेला धीरपणे उभा राहिलो, थोडं चिकाटीनं थांबलो, त्या प्रसंगावरती जरा मात करण्याचा प्रयत्न केला, जिंकलो. आयुष्याचं तेच गणित आहे. परीक्षेचं दुसरं काय असणार आहे, तेच गणित आहे. म्हणजे लाईफ स्किल्स चांगले असले की मेरिट स्किल पण आपोआपच त्याच्या मागे मागे येतातच, दवडे येतात. पण तुम्हाला कळलं का, घाबरण्यावरती मात केली पाहिजे. ज्ञान तर मिळवता येतच आपल्याला, त्याला घाम नाही फुटला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पेपर पहिला संपला तर रडत नाही बसलं पाहिजे. ती हसायला लागली, बाकीचे रडत होते, मला काही रडावंसं नाही वाटलं, माझं निघालं. हे म्हणून हे आपण ऐकायला बघा खास करणं, आणि त्यांच्याकडनं ते आपल्याला अजून खुबीनं कळून घ्यायचं आहे. शेवटचा ग्रुप प्रश्नांचा बाकी आहे आणि मग पुन्हा फायर राऊंड चालू होतील, रॅपिड फायर राऊंड्स. थोडं तुमच्या चौघांना कॉमन प्रश्न तो आहे, तो म्हणजे या ग्रुपचा एक प्रश्न मला सुचला म्हणून. आता आपण जे मेरिट घेतलं, एवढे मार्क्स मिळवले, एवढं रँक मिळवली, जसं आता म्हटलं की माझे 5 प्रश्न सुटले असते तर अजून पुढे गेलो असतो, असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं का की नाही हे एवढंच बरोबर आहे, याच्यापेक्षा जास्त नाही करता आलंस? इतना ही बहुत काफी था 8वीं परीक्षेला, स्कॉलरशिपला का वाटतं की अजून थोडं
गेलो असतो पुढे. काय वाटतं? हा चल सरांपासून सुरू करू. जेवढं पाहिजे तेवढं कमी वाटतं. आपण जे आजूबाजूला वाटतं ह्याला एवढे कमी पडेल तर मला एवढे पडले, एवढं बस झालं, ह्याच्यावर आपण पुढे जात नाही. पण तसं न करता आपली लिमिट हे अनलिमिटेड ठेवायला हवी. आपल्याला जेवढे जास्त मार्क घेता येईल तेवढे जास्त घेतले पाहिजे. तुला काय वाटलं परीक्षेनंतर अभी और कुछ बन सकती थी बात? परीक्षेनंतर वाटत होतं की मी जरा डोकं शांत ठेवलं असतं तर अजून काही प्रश्न आले असते. माझी अपेक्षा 280च्या वर होती, पण त्या सिली मिस्टेक्समुळे ते मार्क गेले तेवढे ह्याचे. अजून जास्त डोकं शांत करण्याची ठेवण्याची तुला आवश्यकता वाटते जिल्ह्यात पहिला येऊन सुद्धा, राज्यात 12वी येऊन सुद्धा. छान आहे बरं का. म्हणजे आपल्या स्वतःला पण कळलं पाहिजे की माझी ही लिमिट आहे आणि मला ती याचं क्रॉस करायची. व्हेरी गुड. तू अजून जास्त पुढे जाऊ शकतेस. तू स्वतःला एवढं छान अनालिसिस करतेस. धनश्री? माझी परीक्षेत चूक झाली की मी टाइम बघण्यातच जास्त वेळ घातला की माझा टाइम जात नाही ना. मग ते प्रत्येक 4-5 प्रश्नानंतर टाइम बघणं ह्याच्यातच माझा 1 मिनिट 2 मिनिट जात होते. अरे मी तसंच करतो. मी रोज माझं वजन बघतो. कमीच नाही झालं. आता मला कळलं रोज नाही बघायचं. मग ते करण्यापेक्षा आपण पेपर सोडवला पाहिजे होता मी. मग माझे 4-5 प्रश्न तर बुद्धिमत्तेमध्ये मला वेळ भेटला नाही. मग मला ते आले असते प्रश्न लास्टचे. सेकंड पेपर मध्ये जसं मागं म्हणले तसं मला वाटलं होतं सोपा येईल म्हणून, आणि मी सिली मिस्टेक्स केल्या. तेव्हा नंतर पेपर सुटल्यावर सगळे असं म्हणत होतं पेपर 2 सोपा होता आणि मला तो हार्ड गेला. त्यामुळे मला असं वाटत होतं की आता मी रडेन आणि ते हसते. अभी वो हो गया, वो रोए थे पहले, सेकंड में आप रो गए. असं होतं कधी कधी आहे ना. बघा किती साधारण गोष्ट आहे की एवढे मेरिटचे मुलं असून सुद्धा त्यांना माहिती आहे आपल्या लिमिटेशन्स काय होत्या, त्याच्यावर आपल्याला मात केली पाहिजे. पुढच्या वर्गात पुढच्या परीक्षेला ते त्याच्यावर निश्चित मात करतील. येणाऱ्या 10वीला असेल किंवा आता 9वीच्या काही गोष्टी असतील, पुढे 11वी-12वी असेल. मेरिटला जरी गेलो ना, टॉपर झालो ना, तरीही रोज अनालिसिस चालू आहे की अजून हे आपल्याला करायचं बाकी राहिलंय, ते करायचं. आपण निश्चितच धोरण स्वीकारला पाहिजे. अपडेट, स्वतःला अपडेट किती करायचं, स्वतःला किती ट्रेनिंग द्यायची छानपैकी, हे ते लोक करत आलेले आहेत. पुढचा ग्रुप मॅडम थोडं मी सोपवतो तर ते पुढचा प्रश्न विचारतील. तुमच्या सगळ्यांच्या अनुभवावरून मला एक धनश्रीला प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या चुका तुम्ही केल्या त्या चुका आता इतरांनी करू नये, तर पुढील विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात असं तुला वैयक्तिकरित्या वाटतं? तेच आता टाइम बघण्यात वेळ घालणं किंवा दुसऱ्यांना कसा पेपर जाते हे बघणं, त्यापेक्षा आपण आपल्या पेपरमध्ये लक्ष दिलं पाहिजे. आता हा प्रश्न मला येत नाही, मग त्याला दुसऱ्या अँगलनं बघितलं पाहिजे. बुद्धिमत्तेच्या प्रश्नाबद्दल दुसरं कोणतं लॉजिक लागतंय का असं पाहिलं पाहिजे. आणि मॅथ्समध्ये वगैरे आपण जे आहे ते म्हणजे पूर्ण स्टेप वाईज करण्यापेक्षा शॉर्टकट पद्धतीनं केलं पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. आणि मराठीचे आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये कमी वेळात जास्तीत जास्त ॲक्युरेसीनं पेपर सोडवला पाहिजे. ह्या चुका जर आपण टाळल्या आणि जर अशा पद्धतीनं जर सोडवला पेपर तर नक्कीच मार्क वाढतील. जे वेळ आणि वेग यांचा समतोल आपण साधला पाहिजे, म्हणजे मग आपल्या चुका होणार नाहीत. अनन्या, मला सांग, आपल्या अभ्यासावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. आपला अभ्यास चांगला झाला, मार्क चांगले पडले, सगळे खुश होतात, आणि मार्क्स कमी पडले की मग थोडंसं सगळ्यांनाच टेन्शन येतं आपल्यासोबत. तर सराव परीक्षांमध्ये ज्यावेळेस तुला कमी गुण मिळाले त्यावेळेस पालकांची प्रतिक्रिया नेमकी कशी यायची? पालक म्हणायचे अभ्यास थोडा राहिला होता का, मार्क कमी आले. नंतर ते विचारत होते कुठं चुकलं, मग ते स्वतः मला सांगायचे इथं चुकलंय तुझं, तू असं करायला हवं होतं. ते मला समजावून सांगायचे. पुढच्या वेळेस मी ती चूक करायची नाही. मला ते परीक्षेत तो सेम प्रश्न आला असेल तर ते आठवायचे आणि मी ते प्रश्न लगेच सॉल्व्ह करायचे. पालकांनी चूक सांगितल्याच्या नंतर तू ते ऍक्सेप्ट करत होतीस. बरोबर आहे. मी केली नव्हती. अरे मी लहान असताना मी म्हणायचं मग तुम्हीच द्या परीक्षा. हा काय करणार, स्कॉलरशिप त्याच्यामुळे कदाचित आलो नसेल मी. हा 34 स्कॉलरशिपला मी छान अभ्यास केला होता. 2 मार्कांनी 4 मार्कांनी राहिले असेल. 7वीला मात्र होतो स्कॉलरशिपला, पण माझी मुलाखत कोणी घेतली नाही. ठीक आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन. सारंग, बऱ्याच वेळेला आपली इतरांसोबत तुलना होते.
यशाचीही आणि अपयशाची सुद्धा. अशी तुझी इतर विद्यार्थ्यांसोबत किंवा घरी बहीण भावंडांसोबत कधी तुलना झाली का? आणि तशी तुलना जर झाली तर तुला काय वाटलं त्यावेळेस? तुझ्या भावना नेमक्या काय होत्या? अशी कधी तुलना झाली नाही, पण मी स्वतःची दुसऱ्यांसोबत तुलना करायचो आणि त्यातून दुसऱ्यांकडून काय शिकता येईल हे बघायचो आणि माझ्यामध्ये जे जे मायनस पॉइंट आहेत ते मी प्लस करण्याची प्रयत्न करायचो. यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये किती भारी भारी गोष्टी आहेत बघा. आई वडील तुलना करायची नाहीत, पण मीच तुलना करायचो आणि मग माझ्यामध्ये बदल घडवून आणायचो. किती सुंदर मेसेज दिलाय त्याने. मी स्वतःलाच बघायचो की अरे तिथं आहे तर माझ्या तुलनेने मी त्याच्या तुलनेने कसं करायला पाहिजे, कसं अपडेट केलं पाहिजे. व्हेरी गुड. येस. अजून तुमचं असं कोणाचं आहे का म्हणणं की तुलना? आधी कसं असतं ना की पहिल्यांदा घरी जनरली मी सांगतो, आपण पालकांना मी दोष देत नाही किंवा मुलांनाही देत नाही. जनरली सामान्यतः आपण काय करतो की समजा गार्गी आणि अनन्या मैत्रिणी आहेत, चांगल्या आहेत ना. हा म्हणजे मला माहिती म्हणून मी तुमचं नाव घेतलं. तर गार्गीच्या घरी काय विचारलं जातं? अनन्याला किती पडले. अनन्याच्या घरी काय विचारलं जातं? गार्गीला किती पडले. ते आता फ्रेंडली असल्यामुळे ठीक आहे, त्यांच्या घरामध्ये ते एकदम दोघींच्या घरी छान वातावरण आहे, त्यामुळे ते एकमेकाला छान ओळखतात, ते दोघे एकमेकांसोबत छान शिकतात सुद्धा. पण कधी कधी ना आपण कडेलोट होतो आपलं. तुमचे मार्क विचारायच्या आधी दुसऱ्याचे मार्क विचारले जातात. तुझे नंतर सांग, त्याला किती पडले अगोदर सांग. हो, मग मला त्याचं जरा तुम्हाला जरा ते बोट दाखवायचं असं आहे की तुलना ही कुठल्याही प्रकारे हेतू त्याच्यातला चुकीचा असता कामा नये. अभ्यासात असला पाहिजे छान. तुझ्या आणि त्याच्या रँक मध्ये चांगली गोष्ट चालली आहे ना, हेल्दी कॉम्पिटिशन, हेल्दी असलं पाहिजे. आणि म्हणून जरी गार्गीच्या घरी विचारलं, जरी अनन्याच्या घरी विचारलं, तरी हे विचारलं नसणार नक्कीच की कसं काय तुला असं झालं. मग सहजपणे विचारलं जात असतं आणि ती चांगली गोष्ट असते. विचारू द्या सहजपणे, विचारायला पण पाहिजे. नसेल तर आपण होऊन सांगा मुलांनो की माझ्या वर्गामध्ये हे माझे 2 मित्र किंवा मैत्रिणी, त्यांनाही माझ्यासारखेच माझ्यापेक्षा 4 मार्क पुढे आहेत, 4 मार्क मागे आहेत, छान सांगत राहा. अशी द्वेषपूर्ण तुलना नको, आकसानं काही कुठल्या गोष्टी करायला नको. आणि तुलना ही प्रगतीसाठी करायला गरजेची असतेच, ती व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरी मुलांना जर कधी आईवडिलांनी विचारलं मार्क्स मित्रमैत्रिणीचे, तर साधारणपणे शांतपणे सांगा. मला माहित नाही म्हणून नका, माहित असल्यावर सांगा. आणि कॉन्फिडन्स द्या आपल्या पालकांना की आपण पण एका दिवशी झेंडा रोवणार. तुम्ही दुसऱ्याची उदाहरणं माझ्या समोर घेता की नाही, हे आणि असं केलं, ह्यानी छान केलं, ह्यानी छान केलं. एका दिवशी तुम्ही माझंही नाव दुसऱ्याच्या घरामध्ये घेतलेलं ऐकणार ना. तुमचंही नाव दुसऱ्याच्या घरामध्ये छान विद्यार्थी म्हणून घेतलं जाणारच आहे. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरदार, तुमचं पण नाव निघणार ना दुसऱ्याच्या छान म्हणून निघणार. नेटिझन्सचं वातावरण अभ्यासासाठी तर पूरक आहेच, पण मला गार्गीला विचारायला आवडेल की घरचं वातावरण अभ्यासासाठी कशा पद्धतीनं पूरक होतं? घरी माझा एक लहान भाऊ आहे, म्हणजे तो माझ्यापेक्षा हुशार आहे असं मी म्हणू शकते. कारण त्याला पण लहानपणापासून माझ्यासारखाच एक्झाम देतो, पण त्याचा राज्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त नंबर आहे. म्हणजे आतापर्यंत तो 3रा, 4था, 5वा राज्यातून त्याचे असे नंबर आलेले आहेत. त्यामुळे त्याच्या कम्पॅरेटिव्हली मला असं वाटायचं की माझा कमी आहे अभ्यास, त्यामुळे त्याच्याशी कम्पॅरिझन मध्ये मी थोडासा करायचे. हो हो हो, लहान भावाच्या तुलनेनं तुला पण इंजिनिअरिंग परीक्षा मिळालं. अरे वो छोटा हो क्या कर रहा है, तो हमें तो करना ही पडेगा. व्हेरी गुड. येस, पुढं. धनश्री, मला सांग, तुझं पुढचं करिअर स्वप्न काय आहे? मला पुढे चालून मला मॅथ्स आवडतं, म्हणून मी PCM घेणार आहे. आणि त्यामध्ये मला JEE ची एक्झाम क्रॅक करून IITian बनायचं आहे. हेच माझं स्वप्न आहे. दोन्ही बहिणी तेच. हा. चला. अनन्या, हे जे तुला यश मिळालेलं आहे, या यशामुळे तुझ्या आत्मविश्वासात काय बदल झाला? माझा आत्मविश्वास वाढला. या यशातून मला असं वाटतं की मी आता कोणतीही एक्झाम दिली तर मी त्याचा अभ्यास करून ती एक्झाम पास होऊ शकते आणि त्याच्यात रँक ही काढू शकते, असा माझा विश्वास बसला आहे. म्हणून मी जास्तीत जास्त जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा देता येतील त्यात भाग घेतला. व्हेरी गुड. ओके, अजून कोणाला काही ऍड करायचं आहे का? आत्मविश्वास वाढला. 8वी स्कॉलरशिपला जिल्ह्याच्या राज्याच्या यादीमध्ये आलो तर एक बूस्ट मिळाला, स्वतःला मिळतच असतो ऑफकोर्स. ओके,
ठीक आहे, आपण आता पुढच्या राऊंड कडे जाऊयात, कारण तुम्ही 5वीच्या किंवा 6वी 7वीच्या 8वीच्या मुलांना भरपूर टिप्स दिल्यात त्याच्यातनं. शेवटी तुम्ही मेसेज देणारच आहात. थोडेसे आता काही गमतीचे प्रश्न, काही असे रॅपिड फायर राऊंड आपण चालू करूयात. तुम्ही तयार आहेत? ओके, मॅडम ते राऊंड मला वाटतं घेतील आणि तुम्ही पर्यंत सांगा हे काय आहे, तुमचे जे प्रश्न आहेत ना ते कसे असणार आहेत. थोडेसे आपण जर असं सजगपणे ऐकूयात त्यांचे काय रॅपिड फायर असणार आहेत ते, आणि तुम्ही खरी उत्तर द्यायची बरं का, खोटं अजिबात नाही सांगायचं. कधी कधी एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं, एका शब्दामध्येच द्यायचं, पास म्हणायचं नाहीये, उत्तर द्यायचंच आहे. येस किंवा मग रिकाम्या जागा पूर्ण करा असं काहीतरी आहे. ओके, ऐकूया. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं झटपट दिलेली आवडतात किंवा थोडक्यात दिलेली आवडतात आणि तशी ती उत्तरं असतातही. आता मी जे शब्द यांना विचारेन त्या शब्दाशी निगडीत त्यांना वाटणारा एखादा शब्द, एखादं वाक्य त्यांनी पटकन सांगायचं आहे, फारसा वेळ न घेता. ठीक आहे, आपण गार्गीपासून सुरुवात करूया. गार्गी, तुझ्यासाठी शब्द आहे अभ्यास. अभ्यास कंटाळा वाटतो, म्हणजे लेखन नको वाटतं. धनश्री, परीक्षा. टेन्शन. मोबाईल. अनन्यासाठी शब्द आहे एंटरटेनमेंट. सारा, शिक्षक. मोटिवेटर. व्हेरी गुड, मोटिवेटर. ओके, यस. पुढचा. धनश्री, मला सांग पालक. आधार. क्या बात. अपयश. नकोसं वाटतं. अनन्या, यश. स्वप्नपूर्ती. अरे वा, क्या बात आहे. सारा, शिस्त. नको नकोशी वाटणारी पण महत्वाची गोष्ट. नको वाटणारी पण महत्वाची. धनश्री, स्वप्न. यशाचा मार्ग. अनन्या, सगळ्यात महत्वाचा आवडीचा शब्द नेटिझन्स. यश मिळवून देणारी फॅक्टरी असं असतं. यशाची फॅक्टरी. हा, यशाची फॅक्टरी. सारंग, आवडता विषय गणित. अभ्यासाची वेळ सकाळी दुपारी रात्री. रात्री. धनश्री, पुस्तक की व्हिडिओ लेक्चर्स. पुस्तक. अनन्या, अभ्यासात स्ट्रिक्ट कोण, आई की बाबा. बाबा. सारंग, नेटिझन्स बद्दल एक शब्द. स्वप्न पाहिजे. स्वप्न पायरी. ओके, स्वप्नाची पायरी आहे नेटिझन्स म्हणजे. ओके. गार्गी, परीक्षा जवळ आली की फर्स्ट फिलिंग. भीती वाटते. धनश्री, अभ्यास करताना सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन, अडथळा. मोबाईल. अनन्या, मित्रमैत्रिणी, सपोर्ट की अडथळा. काही सपोर्ट करतात, काही अडथळा मला. गार्गी, यशाचा एक सिक्रेट वर्ड. सायलेन्स. धनश्री, पुढची परीक्षा एक्साइटमेंट की टेन्शन. एक्साइटमेंट. क्या बात आहे. बघा, याला क्लास दिले पाहिजे. बघा, प्रत्येकाला तुम्ही ना आवडल्यावर टाळा द्यायला कंजूशी करू नका. तुम्हाला म्हटलं ना, यू विल बी पेड, है ना. काय सांगितलं तिने की पुढची परीक्षा एक्साइटमेंट आहे का टेन्शन आहे, तर तिने सांगितलं एक्साइटमेंट. हे चॅलेंज फेस करण्याची एक्साइटमेंट आहे आणि म्हणूनच मेरिटला येता येतं. नाही तर मला फार टेन्शन आलंय, परीक्षा कधी आहे अजून 12 महिने, आजच टेन्शन घेऊन बसलेलं आहे. आता उद्या परीक्षा म्हणलं तो काय करतो की काय नाही. त्यामुळं ही गोष्ट फार तुम्हाला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायची. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचा शब्द लक्षात ठेवा बरं का. आणि ते रॅन्डमली सांगतायत त्याच्यातलं. तिने सांगितलं परीक्षा म्हणजे भीती, बरोबर. नेक्स्ट परीक्षा तिला वाटलं एक्साइटमेंट आहे. ओके, येस. सारंग, स्वप्न मोठं की स्पष्ट. स्पष्ट असावं पण मोठंही असावं. दोन्ही मोठंही असावं स्पष्टही असावं. काय स्वप्न आहे तुझं? IAS व्हायचं. IAS व्हायचं आहे. ओके, डेफिनेटली कलेक्टर व्हायचं आहे. आतापासून आमची ओळख ठेव. ग्रेट. नेक्स्ट मॅडम. गार्गी, शॉर्टकट की सातत्य. सातत्य आणि शॉर्टकट दोन्ही लागतं. दोन्ही. बघा,
आम्हाला वाटलं होतं की काहीतरी सांगेल एकत्र म्हणून शॉर्टकट बी चाहिए आणि कन्सिस्टन्सी पण पाहिजे, सातत्य पण पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे हे विचार करून आले जरा चांगलं सगळं काय ओरिजिनली खरं सांगितलं तुम्ही. व्हेरी गुड, थँक्यू, नाईस. नेक्स्ट. धनश्री, एकटा अभ्यास की ग्रुप स्टडी? एकटा अभ्यास. हा, एकटा अभ्यास करायचा, ग्रुप स्टडी नाही. नाहीतर आपण काय गावगाळा करून बसतो. तू माझ्या घरी अभ्यासाला, मी तुझ्या घरी अभ्यासाला, त्या अभ्यास ना तू बाजूलाच. आणि दुसरंच चालू होतं गप्पा गोष्टी की आज आमची इथं स्कॉलरशिपच्या मुलांची मुलाखत झाली, काय बोर केलं सांगतो ना, उगतच गेलो तो है ना. आणि बोर केलं का रे? हा, येस, मला माहिती आहे बोर नाही केलं, कारण मग इतकं तुम्ही बसले नसते है ना. येस, नेक्स्ट क्वेश्चन. अनन्या, कम्फर्ट झोन की चॅलेंजेस? चॅलेंजेस. कम्फर्ट नको, चॅलेंजेस पाहिजे. मला हेच नाही तेच नाही असं नाहीये. जे आहे त्याच्यातून पुढे चालायचं आणि चॅलेंजेस पाहिजेतच. चॅलेंजेस शिवाय होत नाही. तुमची वही आजच्या आज मिळेल असं नाहीये, पुस्तक आजच्या आज मिळेल असं नाहीये. त्याच्याने फार विद्विग्न राग करायची गरज नाहीये. सुविधा मिळाला नाही तर त्याला फार रुसून बसायचं नाही है ना. जो कंडिशन्स आहे ऍक्सेप्ट करायला पण आपण शिकलो पाहिजेच, अशी त्याच्यातली गोष्ट आहे. येस मॅडम. पुढचा आपला राऊंड आहे कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्ही वाक्यपूर्ती करायची आहे या ठिकाणी. सारा, मी कधीच हार मानली नाही कारण ते माझ्या डिक्शनरीतच बसत नाही. नंबर देऊन ठेवा मला. गार्गी, आज मी इथं स्टेजवरती आहे कारण मी प्रयत्न केला. क्या बात आहे, वा गार्गी. सही लाईन आहे. आज मी स्टेजवर आहे कारण मी प्रयत्न केला. वा. येस. धनश्री, माझा सगळ्यात मोठा शत्रू? मोबाईलचे डिस्ट्रॅक्शन. आता बंद झालं ना, पण मोबाईल डिस्ट्रॅक्शन होत नाही ना आता. होतं थोडंफार, जेव्हा एक्झाम्स दूर असतात तेव्हा कधी पाहावं. जरा गाडी आपली स्लो असते, लांब जायचं अजून तर मग ठीक आहे, कधी कधी होतं. चलो ठीक आहे, ती एक पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे, त्याला जास्त टेन्शन नका घेऊ. तुम्ही सिन्सिअर असलं की बस झालं. कधी काय करायचं, प्रायोरिटी हे कळली की झालं. 24 तास 12 महिने मोबाईलच घेऊन बसणारी लेकरं असल्यावर काय करावं. आमच्या इथे एका नबीच्या पोरानं कपाट फोडलं काल परवा घरी, ते त्याचं मोबाईल लपवून ठेवला म्हणून. हा, ते एवढं ऍडिक्शन झालेलं आहे. मोबाईल नाही तर मग काहीच नाही. आता थोडं वर्ष वयात गेलं की बुलेट नाही तर जात नाही. काय करावं काय नाही. इथे या, बुलेट मिळते, घोडा गाडी सब मिळेगा, पहिले इथं राहा. उगाच करायचं गाड्या घेऊन घोडे घेऊन, त्याला काय अर्थ आहे. बरोबर आहे ना. म्हणजे अभ्यास केल्यावर थोडं कौतुक होतच ना. तुमचे लाड केले का हो घरी कधी अशा आईवडिलांनी, वा एवढे गुणवान लेकर आहेत, मग याला खायला काहीतरी चांगलं करून दे, तिच्या आवडीला काहीतरी कर, तुझ्या असं काही केलंय सांगा बरं. नसेल तर करायला आपण सारखंच होतं. सारखंच लाड होतात. गुणवंता मेरिटला येतो ना. मग अभ्यास, लाड, मेरिट. पण आधी लाड मग सगळंच गेलं. पहिला अभ्यास ना. नक्की असंच आहे ना. अनन्याचा काय अनुभव आहे? आधी अभ्यास, नंतर मग लाड. काय काय लाड म्हणजे काय नेमकं? मी जर म्हणले मला या स्पर्धा परीक्षेला बसायचंय तर ते लगेच तयार होतात. आणि काही वेळेस मी म्हणलं तर ते मला मोबाईल पण पाहायला देतात आणि बाहेर फिरायला घेऊन जावं मला तर ते घेऊन जातात. हो, व्हेरी गुड. येस. धनश्री, मला स्केच ड्रॉइंग करायला आवडतं, तर मग मी त्यांना म्हणजे ब्रेकसाठी असं म्हटलं की मला ते घेऊन द्या, तर ते मला घेऊनही देतात आणि त्याच्यासाठी सपोर्ट पण करतात. क्या बात आहे. आणि मला ड्रॉइंगमध्ये करिअर पण करायला आवडतं. इंटेरियर जे करतात तेही मला एक्झाम द्यायची आहे पुढे. आर्किटेक्चर वगैरे त्या गोष्टी करता येतील तुला. व्हेरी गुड. मी बोलेन तुझ्या या ह्याच्यावरती. तुझंच लाडासाठी अभ्यास करायचा नाही, स्वतःसाठी करायचं. असंच करवा गेलो आव्हान करायला. जरा सावरून बसतो मी थोडस, साहेबाच्या बाजूला बसलो ना. हो हो, आम्हाला वाटलं आम्हीच हुशार आहे. भारी हुशार आहेत लेकरं हे. आणि आता ते म्हटलं ना की ड्रॉइंग किंवा छंद जोपासायचे, पालकांसाठी माझी एक विनंती आहे
आणि हे सुजान पालकांनी केलेलं पण असणार, तुम्ही कराल पण. आपल्या मुलांना जे आवडतं ना, खाण्याचं असो, ड्रॉइंग आहे, खेळ आहे, खूप जास्त मनातून इच्छा आहे. मी काल पण एका पालकाने सांगितलं की याला IPL ची मॅच दाखवायला घेऊन जा, त्याला सगळं IPL तोंडपाठ आहे. या वर्षीच नाही, 10 वर्षात IPL ला काय झालं, कुठल्या टीमचा कोणता प्लेअर, कोण इकडून तिकडे गेला, कोणाचे रेकॉर्ड्स काय आहेत, पाठच आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं म्हटलं, काय बाबा उदास कस काय आहेस? ते मला कालची मॅचच बघू दिली नाही, मारलं मम्मीने. मग अभ्यासच म्हणत लागणं झालं. बघा, मॅच बघू दिलं नाही म्हणून अभ्यासामध्ये मन लागणार झालं. चित्र काढू दिले तिला म्हणून तिचं अभ्यासात मन लागलंय, बरं का. आणि माझ्या मुलीचं उदाहरण तुम्हाला त्यासाठी सांगेन की माझ्या मुलीला मी 7वी 8वीला असताना तिला ड्रॉइंग खूप आवडायची, ते मला समसमान वाटलं. आणि ती ड्रॉइंगसाठी तिला मी ते किट्स आणून दिला. तिला एवढा आनंद झाला, तेवढा आनंद कधीच झाला नव्हता, कधीच नव्हता झाला. मी पाहिलं तिच्या चेहऱ्यावरती, डोळ्यामध्ये. तिला ड्रॉइंग साठी सपोर्ट केल्यामुळे ती आज डॉक्टर झाली. तिच्या पुढच्या वर्षीपासून तिनं अभ्यास जोरात चालू केला. पण जगामध्ये सगळं भारी करता येत आपल्याला. एक छंद जोपासायला मदत केली पाहिजे. कशाला ते फालतूपणा लावलास तू, असं सहजपणे मनात माझ्या पण येत असतो. शिक्षक जरी असलो तरी, एवढ्या हजारो मुलं बोलत असलो तरी, मी पण पालक आहे. काय कुठं करायला, अभ्यास सोडून देऊन चित्र काय आणि खेळ काय आणि हे ते. त्याची थोडी गती. एका ठिकाणी माणसाला जर आनंद आणि समाधान मिळालं, व्यक्तीला, मुलाला, मुलीला, तर ते त्याचं दुसऱ्या ठिकाणी रूपांतर फार छान होतं. तेव्हा आपल्या मुलांचे छंद जोपासायला मदत करूया, हे मला तुम्हाला विनंती करायची. त्याचे छंद शोधा काय आहेत ते. एखादा लहान लेकरू आहे ना, आमचं हे पहिलीतले एक आमच्या शाळेला पोरग आहे, ते घरी स्वयंपाक करू देऊन मागं लागतंय. पहिलीतलं लेकरू आहे शाळेमध्ये नेटिझन्सला, त्याची मम्मी मला वेगळीच कंप्लेंट करली, तुम्ही जरा ह्याला समजून सांगा, हे स्वयंपाक करायचं म्हणायला. तर पोर काय, मुलगी तर काय नाही, ते पोर काय स्वयंपाक करायचं म्हणायला लागलंय. म्हटलं जगातल्या सगळ्यात भारी 5 स्टार हॉटेलमध्ये सगळे शेफ जे आहे ना, कुकच आहेत, मुलंच आहेत. मुली नाही तिकडे कुक म्हणून काम करायला, पण त्यांना 2-2 कोटी रुपये पगार आहे वर्षाला. 5 स्टार हॉटेलच्या कुकला, शेफला 2-2 कोटी रुपये पगार कशाला म्हणतात? ते नुसतं रेसिपी बनवायला, ते शिजवत तर काहीच नाही, फक्त लिहून देतात, हे ऐसा बनाव, झालं. बसून नुसतं AC मध्ये बसून. तसले ते चीफ शेफ आहेत त्यांचे, असले भारी भारी आहेत. ते म्हटलं त्याचा विचार करा, त्याला काही बनवता येतं का त्या लहान लेकराला. आणि आई, मी असं बोललो, आई म्हणाली की अहो तुम्हाला खरं सांगते कौतुकानं, सरबत जर बनवते तसं मलाही बनवता येत नाही. त्या लेकराला, पहिलीच्या लेकराला म्हटलं बघा, तुम्ही दोन्ही बाजूनं सांगताय, मी कोणता उपचार करू मला सांगा, का तुमच्यासारखा उपचार करायची गरज नाही. परंतु त्याला आवडायला लागले, शिकवा ना. फक्त त्याला आगीचं वगैरे या गोष्टी थोडं करा, जपून करा, पण ते करायचं शिकायचं म्हणतं, ते शिकवा. अभ्यासात पण येईल तो, त्याचा छंद जोपासायला आपण मदत करूयात. आणि खूप मोठा फिलॉसॉफी आहे बघा, की तुमच्या मनाला आनंद झाला तर संपूर्ण ब्रह्मांड जिंकता येतो. तेव्हा आनंद यात्रा फार महत्वाची आहे, आणि ती आपण सगळ्यांनी सांभाळूयात, जोपासायात. पालकांना असं खरं तरी कळकळीच विनंती आहे, आपल्या मुलांचे छंद जोपासायला आपण कमी नाही पडलं पाहिजे. येस अनन्या, माझा सगळ्यात मोठा आधार माझे आई बाबा. क्या बात आहे, आई बाबा. सारा. जर अभ्यास बोलला असता तर तो तुझ्याशी काय म्हणाला असता? अजून आणखी. हा, अभ्यास काय म्हणलं असता, आवा पडाव, अजून करा, बरोबर ना. मला म्हटलं असता, अरे ना तो यार क्या कर रहे तुम. मला जर अभ्यास म्हटला असता तर कशाला अभ्यास करतोस, है ना. आपण दोघं छान गप्पा मारत बसू, पण त्याला अभियावर करू, त्याचा अभ्यास आहे त्याचा ऐकतो, एवढी भारी गोष्ट आहे. ओके, येस. आता आपण वाक्यपूर्ती केली, या ठिकाणी आता आपण एका वाक्यात उत्तरे त्यांच्याकडून घेऊया प्रश्नांची. गार्गी, मला सांग, अभ्यासाच्या वेळी घरात सगळ्यात जास्त आवाज कोणाचा असतो? आजीच्या भजन आणि कीर्तनाचा. कुछ करना पडेगा. चलो ठीक आहे, नाईस नाईस, व्हेरी गुड. खरं सांगायचं. धनश्री, अभ्यास करताना काही खाणं अलाउड असावं का? खाणं अलाउड असावं, कारण जर मन फ्रेश असलं, आपलं पोट भरलं तरच आपण पुढचा अभ्यास चांगला करू शकतो. आणि करायला पाहिजे, खाणं अलाउड असायला पाहिजे. खात खात अभ्यास करायचा की अभ्यास करत करत खायचा? ब्रेक घ्यायचा, खायचं आणि नंतर अभ्यासाला लागायचं, हा, सगळंच एकत्र नाही. नाही तर तुम्ही उद्याला जाऊन प्रमाण सांगतात तिचं नाव घेऊन, खाने को बोला है,
नाईस, व्हेरी नाईस. येस, नेक्स्ट. अनन्या, मोस्ट स्केरी बट बेस्ट टीचर कोण आणि का? स्कॉलरशिपचे तर नव्हते, पण नेटिझन्सचे चटक सर. कारण ते खूप स्केरी वाटतात, म्हणजे रागवतात, पण नंतर ते एवढं छान फिजिक्स शिकवतात की ते समजतं पण. हो, ग्रेट. येस, नेक्स्ट. सारंग, शिक्षकांनी कोणता बदल घडवला? शिक्षकांनी अभ्यास करायची म्हणजे अभ्यास करायला पाहिजे हे सांगितलं, नाहीतर इच्छा पण नव्हती अभ्यास करायची. हो, असा प्रवास आहे तुझा की शिक्षकांनी सांगितलं आणि मग तू इंटरेस्ट घ्यायला सुरू केली आहेस. व्हेरी गुड. येस, नेक्स्ट. गार्गी, सगळ्यात अवघड विषय आज कसा वाटतो? म्हणजे स्कॉलरशिप पुरता मराठी अवघड होता असं नाही, म्हणजे मराठीमध्ये जे लेखन कौशल्य आहे ते आणखी पण अवघड जातं, पण त्याच्यापेक्षा आता थोडंफार ठीक. येस, नेक्स्ट. धनश्री, शिक्षकांनी तुझ्यात पोटेन्शियल आहे असं म्हटल्यानंतर तुला काय वाटलं होतं? मला मार्क कमी पडल्यास मी जेव्हा त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांनी मला असं रिप्लाय दिला होता की पोटेन्शियल आहे. मग म्हणजे मला आई वडील आधीच म्हणत होते, पण बाहेरच्यानं म्हणलं असं खरं वाटतं की आहे खरंच म्हणून. तर मग जेव्हा शिक्षकांनी मला तसं म्हटलं तेव्हापासून मला खरंच वाटलं की इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं करू शकते, आणि मग तेव्हापासून मी अभ्यास जास्त सुरू केला. अनन्या, अभ्यासाच्या काळात घरातला सगळ्यात मोठा आधार कोण? आई. येस, अभ्यासाच्या काळात घरातला सगळ्यात मोठा आधार आई. कसं म्हणशील, तिने कसं सपोर्ट दिला तुला? म्हणजे बाबा ते रात्री येत होते आणि आई घरी राहत होती, आणि म्हणजे ती मॅथमध्ये तिचं शिक्षण झाल्यामुळे ती मॅथ पण सांगायची, मराठी पण सांगायची, आणि मला काही समजत नसेल तर ती स्वतः शिकवायची. ओके, गुड. येस. सारंग, निकालानंतर तुझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला झाला होता? माझ्या आई वडिलांना झालं. हो, व्हेरी नाईस. ओके, येस. गार्गी, तुझं आजचं जे हे यश आहे ते कोणाला समर्पित करशील? माझ्या स्वतःला. हो, येस. तुझं यश आहे, तुझा हक्क आहे त्याच्यावरती. आता आपण असं ठरवलं की अजून कोणाला तरी डेडिकेट करायचं. तुला काय वाटतं धनश्री? मी ह्याच्यात स्कॉलरशिप ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांनाही डेडिकेट करेल, आणि खास करून माझ्या घरातले माझे आई वडील आणि आजी आजोबा यांना डेडिकेट करेल. कारण जेव्हा पण मला असं डिस्टर्ब होत होता, आता गार्गीनं म्हटलं तसं आजी आजोबा भजन वगैरे म्हणतात, गातात, पण जेव्हा माझी एक्झाम जवळ येत होती तेव्हा त्यांनी ते थोडंसं, मी जेव्हा शाळेत जाते तेव्हा ते करत होते, त्याच्यामुळे मग मला अभ्यासाला वेळ भेटत होता. याप्रमाणे. ग्रेट. येस, अनन्या, डेडिकेट कोणाला करावं हे यश? आई, बाबा, शिक्षक, आणि माझी बहीण सुद्धा. खूप आगाव आहे आणि ती शांत सुद्धा बसत नाही काही वेळेस, पण मी अभ्यास करताना ती बरोबर काही वेळेस शांत बसते. छोटी आहे का मोठी आहे मग? लहान. ओके, व्हेरी गुड. म्हणजे ती तुला सपोर्ट केलं ते. येस, खरं. सेमच शिक्षक, पालक आणि मी स्वतः. हो, येस. स्वतःवरती पण तुम्ही ते डेडिकेट केलं पाहिजे की येस, हे बी हक आहे आपको. तुमचं यश तुम्ही स्वतःला डेडिकेट करायला पण हवं असतं, आणि ते करायचं शिक्षण पण तुमचं झालं पाहिजे. येस, नेक्स्ट ग्रुप. आता 2 ग्रुप फक्त आहेत शेवटचे, मग तुमचे प्रश्न आपण घेणार आहेत. येस मॅडम. मला सारंगला विचारायचंय, आज नाही जमलं हे कधी कधी स्वीकारावं लागतं, तर आपण पुढे जातो. हे स्वीकारायला तू कधी शिकलास? ज्या क्षणी तुम्ही हे स्वीकारायला शिकाल त्या क्षणी तुम्ही जिंकाल. कारण काही जण आपल्या स्वतःच्या अपयशाचा जो ब्लेम आहे ते दुसऱ्यांवर थोपतात, दुसऱ्यांवर टाकतात. ते न करता आपण त्यातून स्वतः शिकून त्यात काही प्रोग्रेस करायला. तू हे हळूहळू सगळं स्वीकारायला सुरुवात केलंस की आज दिवसभर एफर्ट्स लावले, पण हाताला काहीच नाही लागलं. सगळं दिवसभर वन झाली, हे पुस्तक, ते पुस्तक, ती वही, ह्या गोष्टी, काय काय झालं तरी हातात काहीच नाही लागलं. ते स्वीकारावं लागतं की आजचा दिवस जो होता ना तो थोडासा खराब होता, उद्याला आपण जाऊयात. आपण आशेवरती जगतो म्हणतो ना, तशा तुमच्या सगळ्यांनी ती आशा जिवंत ठेवलेल्या दिसत आहे. तसं झालं तुम्हाला तिघांना असं की चला आजचा दिवस गेला म्हणजे गेलाच यार, झालं तसं?
एखादा दिवस तसा जायचा, पण आपण कसं झालं असं तरी झोप लागत नाही की एक पूर्ण दिवस आपला वाया गेला. मग हे मनाशीच ठरवून मी म्हणजे ठरवत होते की पुढचा दिवस असा नाही गेला पाहिजे. प्रत्येक दिवसाचं काहीतरी गोल असला पाहिजे की हे काम करायचंय आजच्या दिवसात. बरोबर ना, म्हणजे एक दिवस गेला हरकत नाही, स्वतःमुळे गेला, दुसऱ्यामुळे गेला, आणखी कशामुळे, पण दुसऱ्या दिवशी तर आपल्या हातामध्ये या गोष्टी आहेत, त्या आपण करायला हव्या असतात. व्हेरी गुड. येस गार्गी, मला सांग, मोबाईल जर एक दिवसासाठी जप्त केला तर तुझा अभ्यास वाढेल की चिडचिड? तसं तर अभ्यास आणि मोबाईलचा संबंध आहेच, कारण जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मोबाईल बघतोच आपण. त्यामुळे मोबाईल काढल्यावर थोडीशी चिडचिड वाढेल, पण नंतर अभ्यास पण होऊन जाईल. हा, थोडं कसं मिठासारखं आहे. बोलो, चलो गोडी पुरता मोबाईल आहे, त्याला फार मोबाईलचे लाड फार करायचे नाही है ना, असं तसं म्हणणं. येस, नेक्स्ट. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा कंटाळा येतो, तसा कधी कधी अभ्यासाचा पण कंटाळा येतो. धनश्री, मला सांग, अभ्यासाचा कंटाळा आल्यावर मी हे का करतेय असा कधी प्रश्न पडलाय तुला, आणि तो प्रश्न तू कसा सोडवलास? मी माझी गोल लिस्ट तयार करत होते की मला हे करायचंय. मग मी जेव्हा ते माझं जे गोल आहे ते सोडून जेव्हा दुसरं काम करत होते तेव्हा मनात लगेच यायचं की मी हे काय करते, हे गरजेचं आहे का मला ते गोल प्राप्त करण्यासाठी. मग तेव्हा मनच स्वतःला खात होतं की हे नाही करायला पाहिजे. मग मी ब्रेक घेणं वेगळं आणि इतर गोष्टी करणं वेगळं. मी ब्रेक घ्यायचे, पण इतर ज्या कामाच्या नाहीत गोष्टी किंवा डिस्ट्रॅक्शन्स करतील त्या गोष्टी टाळून अभ्यासाला लागायचे. अनन्या, परीक्षा जवळ आल्यानंतर रील्स बघण्याचा मोह तू किती वेळेस टाळलास? म्हणजे परीक्षा 1 महिन्यावर असताना वाटतं आता माझा सगळा अभ्यास झाला, परीक्षा आताच यायला पाहिजे, लवकर यायला पाहिजे. पण जशी जशी परीक्षा जवळ येते तेव्हा वाटतं अजून लांब व्हायला पाहिजे परीक्षा. पण रील्सचा वगैरे मोह परीक्षेच्या काळात तेवढा आला नाही. परीक्षा झाल्यानंतर एकदम फ्री राहिल्यावर मग थोडाफार वाटतो. म्हणजे ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. रील्स बघण्याचा मोह आपण 100% टाळला पाहिजे परीक्षेच्या दरम्यान. सारंग, घरच्यांना कधी असं वाटलं का की हा अभ्यास करत नाहीये? तसं त्यांना काही वाटलं नाही, पण मलाच वाटत होतं की मी अभ्यास करणार झालो, आता मला अभ्यास करायला पाहिजे आणि मी अभ्यास करायचो. हा, मलाच वाटायला की मी अभ्यास करणं झालंय, म्हणून मग मी स्वतःला सेल्फ मोटिवेट करायचं. तुमच्या तिघींना कसं हवं आहे घरच्यांच्या बद्दल हे असं की ते अभ्यासच करणं झालं, असं कधी वाटलं की ते म्हटले का त्यांनी कधी असं? असं कधी म्हणले? तुम्ही कशाला वेळ येऊ देतो, तुम्ही अभ्यास करणारच ना. पण इकडे समोर जरा प्रॉब्लेम कधी कधी येऊ शकतो ऐकणाऱ्यांमध्ये. तुम्ही ऐकला असणार बरंच आहे, अभ्यासच करणं झालं है ना, मग तुम्ही अभ्यास केला पाहिजे, त्याच्यातला खरं अर्थ आहे. येस. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, आता तुम्ही 9वीत आहात आणि थोडासा लॉजिकल प्रश्न आहे बरं का. समजा की तुम्ही 5 वर्षांनी आता खाली लहान झालात, अजून 4 वर्षांनी 6 वर्षांनी लहान झालात, 2री 3रीच्या वयाचे झालात, तर तुम्हाला तुमच्यातला तो 3रीतला व्यक्ती तुम्हीच भेटला, तर तुम्ही त्याला असा कोणता सल्ला द्याल की ज्याच्यामुळे तो 9वीत आल्यानंतर मग अजून जास्त सुधारेल? 3रीतल्या, बरोबर की तू 3रीतल्या तुझ्यातल्या 3रीच्या सल्ला दे बरं, काय देशील तिला, काय सांगशील? मी लहानपणापासूनच तशी वीक आहे, सगळे तेच म्हणतात जेवण वाढव जेवण वाढव. मग मी जर गेले तर पहिल्यांदा तर तेच सांगेन जेवण वाढव. आणि बऱ्याचदा मला असा अनुभव आला की जेव्हा पण माझी फायनल एक्झाम यायची तेव्हाच मी आजारी पडायची. म्हणजे फायनल एक्झाम मध्ये तेवढं असं लक्ष लागायचं नाही आणि आजारी असल्यामुळे थोडं डिस्ट्रॅक्ट. किती छान सल्ला दिलाय बघा त्यांनी. तिच्यातल्या लहान, आता ती लहान जर झालीच आणि तिथं तिने जर सल्ला दिला टाइम मागे जर गेला, तर ती म्हणते की मी जेवण वाढवेन. म्हणजे माझे प्रॉब्लेम मध्ये मध्ये जे फेस केले मी 3-4 वर्ष, ते मला फेस करावं लागणार आहे. साधी सरळ छान गोष्ट सांगितली. येस, पुढचा प्रश्न. धनश्री, या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात जास्त भीती कोणत्या क्षणी वाटली? पेपरला जाण्याच्या आधी, म्हणजे पेपरच्याच दिवशी मला पेपर देण्याच्या आधी आणि पेपर दिल्याच्या नंतर सेमच भीती होती. पेपर देण्याच्या आधी अशी भीती होती की मला पेपर कसा जाईल, आणि त्याच्यानंतर रिझल्टची चिंता होती. व्हेरी गुड. येस. अनन्या, कधीतरी वाटलं का मी हे नाही करू शकणार?
असं कधी मनात आलं? म्हणजे खूपच अभ्यास झाला, खूप कंटाळा आला की वाटायचं आपण हे अभ्यास कशाला करतोय, काय फायदा याचा नंतर. त्यावेळेस जरा डिमोटिवेट व्हायचे. नंतर दुसऱ्या दिवशी परत वाटायचं आपण असं का विचार केला, आपण पुन्हा अभ्यासाला लागायचं. मी हे करू शकते हे तू तुझ्या मनाला वारंवार बजावलंस, ते गरजेचं आहे. Yes. एक पुढचा प्रश्न असा आहे बघा माझ्या मनात आलेला. आता झालं 3च प्रश्न आहेत हा. सगळेजण जरा खुश व्हायला काय हरकत नाही. शेवटचे 3 प्रश्न आहेत आणि ते पण असे सरळ सरळच आहे तुमच्या सगळ्यांच्यासाठी. म्हणून मैफल गप्पांची छान रंगली आहे आणि आम्हाला किती अजून प्रश्न विचारायचे वाटतात, रंगत आली आहे. एक फार प्रामाणिकपणे मला विचारण्यासारखा प्रश्न मला असं वाटतो की आपल्याला अभ्यासाचं ओझं जास्त असतं का पालकांच्या अपेक्षांचं ओझं जास्त असतं? तुमची मुलाखत घेणार आहे पुढच्या वर्षी, तुम्हाला लक्षात ठेवलंय मी. बिलकुल आता नाव घेत नाही मी, पण आय नो. त्यावेळेस तुम्ही तसं उत्तर द्या. आता यांना उत्तर देऊ द्या. अभ्यासाचं जास्त ओझं असतं का पालकांच्या अपेक्षांचं ओझं जास्त असतं? नवीन पण उत्तर तुम्ही द्या. दोन्हीपैकी एक द्यायला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला काय वाटतं 3रंच उत्तर देऊ शकता तुम्ही. अपेक्षा तर नव्हत्या पण विश्वास होता, तो मला तुटू द्यायचा. पालकांचा विश्वास तुटू द्यायचा नव्हता. अपेक्षा फार नव्हत्या पण विश्वास फार होता आणि विश्वास तुटू द्यायचा नव्हता मला. आज मी मोदी साहेबांना विनंती करणार आहे, आजच यांना IAS अवॉर्ड करा तुम्ही. बरोबर आहे ना? म्हणजे भल्या भल्यांना ती उत्तर सुचणार नाही तो, पण किती शब्द किती सुंदर आहे मुलांना. ऐका ना, पालकांचा विश्वास मोडायचा नाही. याच्यापेक्षा भारी भाग्य पालकाचं कायच नाही. आणि तुम्हाला तुमच्या पालकांना ती भाग्य मिळवून द्यायचं आहे. आपल्या पालकांचा विश्वास तोडायचा नाही. आहे 150 पैकी मार्क किती पडले तेवढे पडतील, छान. खोटं बोलायचं नाही, लपवायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही. विश्वास आजच्या पिढीला फार गरजेचा आहे. आणि यांनी तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये सांगितलं, विश्वास अपेक्षा नव्हत्या, विश्वास होता की हा करेल, तो करेल, बेस्ट करेल. आय नो दॅट. कॉन्फिडन्स तुमच्यात दाखवलाय पालकांनी, अगदी दाखवलाय. खूप छान, आवडलं मित्र त्याचं उत्तर मला. येस. या तू सांग, प्रश्नात तुला असं काय वाटतं अपेक्षा आणि त्यांना? त्यांच्या तशा अपेक्षा नव्हत्या, पण मला वाटत होतं त्यांची काहीतरी अपेक्षा असेल, म्हणून मग मी अभ्यास वाढवला आणि त्याचं मला ओझं नाही वाटलं. पण आईच्या किंवा बाबांच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलंस का मग निकाल सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन? पाहिलं होतं, म्हणजे त्यांना खूप आनंद वाटत होता. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की आपली मुलगी आपल्यासाठी म्हणजे किती काय करते. त्यांना बी प्राऊड फील होत असतं. आणि तो फोटो तू कायम काळजावरती करून ठेवलास है ना? आणि असा फोटो तुमच्या पण आई वडिलांचा तुम्हाला काढायचा आहे, बरोबर आहे ना? आनंदाचे अश्रू आले पाहिजेत, दुःखाचे नाही. काय केलंस राव तू, आनंदाचे अश्रू यायला पाहिजे, बरोबर ना? आनंदाचे अश्रू येणार ना, पालकांच्या डोळ्यामध्ये येतील की नाही? आणि तो आनंद, तो फोटो काळजावर क्लिक करून ठेवायचा. जिंकला तुम्ही. तुम्ही आयुष्यात पैसे कमवा ना कमवा, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमवायला विसरायचं नाही. कमवणार ना? जरा जोर से बोलो. हा, येस. आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचा आहे. काय काय पैशाचं तर बोलच नाही हो. किती पैसे कसे खर्च केले, कुठून आणले, कसे दिले. आनंद द्यायला तुम्हाला फुकटमध्ये आहे की अभ्यास करायचा, चांगले स्कोर आणायचे, तुम्ही हसायचं, आई वडिलांना हसवायचं, छान जगायचं. क्या बात आहे, आनंद. व्हेरी नाईस. तो फोटो तुझ्या काळजावर नक्की कोरला गेला असणार, तुमच्या प्रत्येकाच्या असणारच. येस, धनश्री. अपेक्षा असतातच प्रत्येकच पालकांच्या, त्यांच्या पाल्याकडून अपेक्षा असतात. पण माझ्या मम्मी पप्पांनी असं बोलून दाखवलं नाही आणि म्हणजे त्याचं प्रेशर पण माझ्यावर कधी येऊ दिलं नाही. आणि म्हणजे माझे पप्पा असं कोणत्या गोष्टीचं असं स्टेटस वगैरे कधीच ठेवत नव्हते की लोकांना दाखवण्यासाठी काहीच नाही. पण जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी माझं रिझल्टचं स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरूनच मला असं कळालं की म्हणजे ते खूप खुश आहेत माझ्या रिझल्टनं आणि मला हे क्षण खूप आवडला होता. आपण ज्यावेळेस आपल्या पालकांची अपेक्षा पूर्ती करतो तो त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी आनंदाचा सर्वोच्च क्षण असतो आणि ती भेट आपण आपल्या पालकांना दिलीच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे. माझा हा पुढचा प्रश्न, गार्गी तू या विषयी काही सांगू इच्छितेस?
तसं आपण एक गोल अचीव केल्यावर आपल्या पालकांच्या अपेक्षा आणखीन वाढतात. म्हणजे त्यांना वाटतं की आता तिने हे करू शकते तर मग हिच्यापेक्षा जास्त करावं. माझे आई बाबा म्हणजे मी तेच म्हणतात की तू हे करतेस ना मग हेच कर, तू हे करू शकतेस. म्हणजे नेहमी मोटिवेट करण्यावर असतात आणि त्यांच्या अपेक्षा ह्याच्यावरून अशा वाढत वाढत जातात. अपेक्षा आणि अभ्यास या दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. अपेक्षा पूर्ण करायच्या तर अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केला तर अपेक्षा पूर्ण होणार असतात. है ना, यात सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. त्या शब्दांबद्दल तुम्हाला खास जाणीवपूर्वक सांगतोय की अपेक्षा आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींची सांगड तुम्हाला करावी लागते. माझ्याकडून काय अपेक्षा करू नका असं म्हणायचं नाही. अपेक्षा करणं रास्त आहे, त्यांचा अधिकार आहे, तुमच्याकडून त्या अपेक्षा करणारच आहेत. तुम्ही अभ्यास नाही करू शकत तर मग आपण आहोत का? नाही ना, हम भी कुछ है ना, मला पण काही अस्तित्व आहे ना, आम्ही पण काहीतरी करू शकतो ना, ते करायला पाहिजे. येस. माझा पुढचा प्रश्न आहे दिनश्रीसाठी. बऱ्याच वेळा होतं की थोडंसं राहिलं काय फरक पडतो, एक दिवस नाही केलं काय फरक पडतो, एखादा क्लास बुडवला काय फरक पडतो, एखादी परीक्षा नाही दिली तर काय फरक पडतो. तर असंच एक दिवस जर तू अभ्यास सोडून दिला असतास तर तू आज कुठे असली असतीस? मला असं वाटतं की जर मी असंच एक दिवस, आपण जर एक दिवस म्हणतो तर पुढचा पण दिवस तसाच जातो की नाही करायचा अभ्यास. आता एक दिवस नाही झाला, 2 दिवसांनी काय फरक पडणार आहे. पण जर असंच मी करत राहिले असते, असे माझे विचार असले असते तर आज मी या स्टेजवर इथं उपलब्ध नसले असते आणि मी ही रेकॉर्डिंग मोबाईलवर पाहिली असते कदाचित. दुसऱ्याची कोणी हा. अभ्यास केला नसता तर काय झालं असतं बघा. येस. अजून पुढचा प्रश्न घ्या. अनन्या, यश मिळाल्यावर सगळ्यात जास्त कोण आठवलं? यश मिळाल्यानंतर सगळ्यात जास्त मला माझी मेहनत आठवली आणि माझ्या शिक्षकांनी मला जेवढं मोटिवेट केलं, माझ्या पालकांनी जे मोटिवेट केलं ते सुद्धा मला आठवलं. क्या बात आहे. जर सगळा सिनेमा जातो, यश मिळाल्यानंतर जिल्ह्यात पहिला आलो तर ते सगळं कळतं. ते रात्रीचा दिवस केलेला हा ना, दिवसाची रात्र नाही, दिवसाचा दिवसच पण रात्रीचा दिवस केलेला, अपयश, अपमान, टक्के डोन पे सगळं आठवत होते. जर आठवलं तुला, व्हेरी नाईस. मला वाटतं मुलाखतीचे आमचे प्रश्न तर संपलेत, पण तुम्हाला अजून प्रश्न बरेच काही विचारायचे जर असतील तर आता तुमच्यापैकी कोणाला प्रश्न असेल तर असे एखाद दुसरे प्रश्न प्रातिनिधिक आपण घेऊ, पालकांचे पण घेऊ शकतो. तर एखादं वायरलेस माईक त्यांच्याकडे देता आलं तर द्या. मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा प्रश्न विचारायचा असेल तर शेवट फार छान होणार आहे, शेवट चुकवू नका. शेवट छान होणार आहे, फक्त हे प्रश्न पहिल्यांदा घ्या. नाहीतर लगेच सुरू होतात की हा बोला कुंडलिकावर देव निघाला, आता संपले प्रश्न, चला पळा, बाहेर फार गर्दी आहे, काही नाहीये. कुठं घरी जाऊन आपल्या घरी मोदी साहेब येऊन बसलेले नाहीये, है ना. हा. येस. कोणाला विचारायचं का रे? ते छान आहे, नाही विचारा तरी मला अडचण नाही. आम्ही सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा येस. इथे एक प्रश्न आहे, पण इथे एक प्रश्न आहे, तो प्रश्न घ्या. सर, मला 3 प्रश्न आहेत खरं तर. हो. म्हणजे पहिला प्रश्न आहे की लोक म्हणतात की जे गोल करायचे असतात, आपल्याला डार्क करायचे असतात सर्कल्स, तर ते पूर्ण पेपर सोडवून क्वेश्चन पेपरवर टिक करून पुन्हा शेवटी करावे का सोडवल्यानंतर करावे का आधी, म्हणजे असं पार्ट्स मध्ये डिवाइड करावं की आधी 25 पुन्हा 25 पुन्हा 25, मग ते कसे करायचे? तुम्ही सांगा बरं. उत्तर छान प्रश्न आहे. तुम्ही काय केलं होतं? मी तर पहिला 25-25चा गटच बनवला होता. कारण कधी पहिल्या प्रश्नाचे उत्तर उरलेल्या प्रश्नामध्ये असतात आणि पण आपण जर ते गोल केलं तर त्याचा लाभ मिळत नाही, आणि जर फक्त टिक करून ठेवलं तर त्याचा लाभ मिळतो. हा, म्हणजे तू 25 प्रश्न सोडवायचेस अगोदर कागदावरती ते टिक करून ठेवायचे, प्रश्नपत्रिकेवरती बारीक बारीक कुठेतरी, आणि OMR शीटवर फक्त डॉट करायचं पूर्ण गोल. हा, फक्त एक डॉट. बरं, ते नाही केलं तरी तुमच्या क्वेश्चन पेपरवर तुम्हाला बाजूला तुमच्या लक्षात येईल असं तुम्हाला करता येऊ शकतं, है ना. आणि मग ते 25 प्रश्न सोडवताना कळतं आपल्याला की त्याचं उत्तर इथे सापडलंय. हे पण एक त्याच्यात आहे बरं का, छान ट्रिक आहे त्याने सांगितलेली. तुम्ही अजून काय सांगाल का OMR बद्दल? पेपर जो आपण सोडवतो, असं आपला बुकलेट येतं आपल्याला, तर मग त्या बुकलेटमध्ये आपण जेव्हा पान घेतो तेव्हा एक 10 प्रश्न असतात जवळपास एका असं पानावर दुहेरी. तर मग आपण ते 10ला 10 सोडवायचे, टिक करायचे आपल्या क्वेश्चन पेपरवरती.
आणि जेव्हा आपण ते पलटायला जातो त्याच्या आधी OMR शीट वरती टिक करून घ्यायचे 4 सर्कल्स पैकी कोणतेही ह्याच्यात, आणि मग आपला तो सब्जेक्ट संपला, कॉलम संपला की ते पूर्ण गोल करून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे आपलं टाइम वेस्ट नाही होणार आणि चांगलं होतं. येस, ठीक आहे. एक तुला ऍडिशन काय हेच आहे, तुला काय? प्रत्येकाची स्पीड वेगळी असते, म्हणजे कोणाची स्पीड अशी मॅच होते की क्वेश्चन सोडून त्याला गोल करणं, हे कोणाची स्पीड असते. तर कोणाची स्पीड अशी असते की आधी सगळे सोडून पुन्हा गोल करणं, ज्याची त्याची स्पीड वेगळी असते. म्हणजे आधी हे तुम्ही प्रॅक्टिस पेपर मध्ये ट्राय करायला हवं की आपली कुठली स्पीड मॅच करते, आणि त्याच्यानुसार ठरवायला पाहिजे की कसं मेन एक्झाम मध्ये जाऊ. क्या बात आहे. तुझाही नंबर देऊन ठेव. सगळ्यांचाच खरं तसं असणार आहे, तेवढं तुम्ही सगळे एवढे अचिव्हमेंट करताय. अरे आम्हाला पण सुचत नाही अरे असं सांगायला. प्रॅक्टिकल तुम्ही अनुभवलंय की नाही? बरोबर ना? जावे त्याचा वंशा तेव्हा कळे. या लेकरांनी केलंय आणि म्हणून अधिकार आहे त्यांना सांगायचा असं करा. प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रॅक्टिस एक्झाम मध्ये स्वतःला ते जोखून बघा की असं केलं तर मग मला कसं व्हायलंय, असं केलं कसं व्हायलंय. नाईस, व्हेरी नाईस. तुला काय ऍड करायचं का? यस, ओके, यस. दुसरा प्रश्न. आता सराव परीक्षा देतो, त्याचे रिझल्ट येतात, मग काय होतं की आपला रँक कमी आला किंवा जे हुशार लेकर असतात म्हणजे ते टॉपर असतात नेहमी, आणि कसं आपल्याला वाटतं की अरे ते तर आधीपासूनच टॉपर आहे, लहानपणीपासूनच फर्स्ट, त्याला कधी कमी पडू शकत नाही ना, आपण मागे त्याच्या, मग ते कसं डिमोटिवेट व्हायचं. सुरुवातीला आपण एक प्रश्न घेतला होता की दुसऱ्याचं यश बघून आपण मोटिवेटच व्हायला पाहिजे आणि ती लढा द्यायचा असतो. तो लढा आपण देता येतो, ठरवल्यावर येतो. फार कंपॅरिझन करत बसायचं नाही. आपले 40 असतील ना तर त्याला 41, 42 कसं करायचं त्याच्यावर फोकस करायचं. त्याचे 80 आहेत म्हणून आपण 40 वर ऋतून नाही बसायचं. 40 ते 45, 40 ते 42, 40 ते 50 असं बेबी स्टेप्सनी जायचं. बेबी स्टेप्सनी त्याच्यावर फोकस करायचा. माझ्या एरर्स काय आहेत, त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या चुका काय असू शकतात, नेमकं मी अभ्यास कुठं कमी पडलेला आहे, त्याची लिस्ट करा. हळूहळू येते. थेंबे थेंबे तळे साचे. साधना हा शब्द कसा आहे माहितीये का, की ती रोज करावी लागते. बरोबर, मग त्याचं धनामध्ये रूपांतर होतं. सा म्हणजे प्रयास आहे, रोजचा आहे सा, आणि मग त्याचं धनामध्ये रूपांतर होतं. ती साधना आहे. तसं आहे, रोज थोडं 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 करत जा. दुसऱ्याची फार मोठी तुलना करू नका. मोटिवेशन घ्या. त्यांनी 80 मार्क घेतले असतील किंवा 300 पैकी 250 मार्क घेतले असतील तर ते एका दिवशी नाही घेतले ना. ते 5वीला फेल झाले होते किंवा अपयशी राहिले होते. ते नव्हतंच काही त्यांचं 5वीला झालं. त्यांनी डोक्यात घेतलं. कधी उगवलेत 8वीला, 3 वर्षानंतर. तुम्हाला 8वीला असताना जर हे सगळं कळालं असेल ना, हरकत नाही 8वीला बेटा आपलं होईल, असं न होईल, 10वीला होईल, 11वीला होईल, 12वीला होईल. मला आत्ता कळलं मी 4 वर्षानं उगवणार आहे. ही उपलब्धता आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये मेरिट लायची गरज नाही. कुठल्या तरी एका ठिकाणी येणारच असतो. कोणी कधी उगवून येईल सांगता येत नाही. तुझा आत्ताला ती गोष्ट लक्षात घ्यायची की आता 8वीला तू एफर्ट्स लावायला प्रामाणिकपणे चालू केले ना, तू जिंकलेली आहेस. रिझल्ट आपण 2 वर्षानंतर आला तरी पण ते मान्य करू. आज कदाचित नाही येणार आहे. आपले विचार कसे बनले, आपण जिंकलो, हे फार महत्वाचं. सकारात्मक विचार करणं. अजून प्रश्न आहे ना? आणि एक असतं की म्हणजे एक असतं ना, एक लिमिट सेट होते की म्हणजे ह्या सब्जेक्ट मध्ये एवढेच मार्क पडेल, किती पण करा तेवढेच मार्क. मग ते बॅरियर कसा तोडायचा? आता याला तुला टीचरला पण कन्सर्न करावं लागेल की तू त्या विषयाच्या शिक्षकाला पण विचार किंवा मॅडम कोणी टीचर असतील त्यांना की मी सेटल्ड सॅच्युरेटेड अशा फ्लॅट सिस्टमवर आहे, म्हणजे 50 पैकी मला कधी 30-32 वर जायचं ना झालंय, असं जर होत असेल टीचरला पण विचार. 2 गोष्टी असतात की एक तर तुझा अप्रोच जो आहे क्वेश्चन कडे बघण्याचा तो नेहमी सारखाच तू ठेवला असशील की आधी सोपे करा मग अवघड करा, किंवा घरी अभ्यास करताना सोपे करायचे, अवघड लागले की ते सोडून द्यायचे. असं आपली स्टाईल ऑफ स्टडी चेंज करायची, रिव्हर्स करायची. आधी सगळ्यात अवघड प्रश्न चालू करायचे त्या विषयाचे करायला, म्हणजे मोठा कठीण पाषाण फोडला तर पुढे मग वाट सोपी जाते. हा माझा सल्ला आहे शिक्षक म्हणून तुला. बाकी तुम्ही असं काही केलं का की पठारावस्था आली म्हणजे मार्क्स पुढे वाढायचे ना तसेच राहिले, तुम्ही ते कसे वाढवले? असं काही केलं का? एक्सलरेशन काही केलं का? इंजिन त्याला केलं का वरती आहे? पुढे तसं घडलं सांगता येईल? चुका काय झाल्या ते बघितलं पाहिजे आणि ते चुका सुधारल्या पाहिजे. ती चूक परत होणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे. ते 1 मार्काचं असेल किंवा 2 मार्काचं असेल, पण तेच मार्क नंतर 10-15 मध्ये कन्वर्ट होतात.
म्हणून इथूनच सुरुवात करायला पाहिजे. मार्क युअर एरर्स अँड गो अहेड. येस अजून एक प्रश्न आहे. येस. काय असतं ना, सराव परीक्षेमध्ये समजा तुम्हाला कमी मार्क पडत आहेत म्हणजे कॉन्सिक्वेंटली, तर काय होतं की असं वाटतं की सराव परीक्षेमध्ये कमी मार्क पडतात तर फायनलला सुद्धा कमी मार्क पडते, मग अभ्यास करायचाच कशाला असं असतं. मग आता याला आपण म्हणू की थोडीशी जास्त विचार करतोय आपण भविष्याचा, पण त्यांना चिंता जास्त करतो, बरं ना. थोडं मेडिटेशन पण करतो, शांत राहण्याचा विचार कमी करायचा. भविष्याची चिंता फार जास्त नाही करायची आपल्याला, फार जास्त नाही करायची, सगळं बरोबर होतं. चिंता जास्त केली की आहे ते पण कमी होतं. पण ऑलराईट. येस. अजून कोणाचा प्रश्न आहे पालकांपैकी? आहे? हा, मागे कोणाचा आहे का? ओके, त्याच्या मागेच आहे. येस येस. सर, एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर भीती वाटल्यास काय करायचं? भ्यायचं नाही आहे. तुम्हाला भीती वाटली होती ना? भीती वाटणारच आहे सगळ्यांना. पेपर आला, डोकं शांत ठेवायचं. थोडे अजून सांगतो, प्रॅक्टिकली सांगतो, थोडे श्वास दीर्घ घ्यायचे. करता येतं का बघूया. तू शाळेमध्ये आहेस ना, नेटिझन्सच्या शाळेमध्ये सगळे आपण योगा करतो की नाही, त्याच्यावर पण फोकस कर. श्वास मोठे घ्यायचे, मोठे श्वास घ्यायचे. परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्याच्या नंतर तर ते पण प्यायचं. त्याच्याने खूप शांत राहतो आपण. परीक्षेला जाण्याच्या पूर्वी पण पाणी या वॉटर बॉटल सोबत आहे ना, पटकन 1-2 घोट 4 घोट तिथं पिऊन घ्यायचं पाणी बसल्यावर. त्याच्याने पण खूप कूल डाऊन होतो आपण. ते करता येतं. येस. छान प्रश्न येतात. हा, गार्गी काहीतरी सांगणार आहे. पेपर देताना भीती स्टार्टिंगला वाटतेच, त्यावेळेस आधी आपण पेपरचा एक 10-15 मिनिट आधी 2 मिनिट मेडिटेशन करायचं. म्हणजे आधी आपण जे रिव्हिजन केलेलं असतं त्याच्याने आपल्या डोक्यामध्ये आधीच गोंधळ झालेला असतो, ते थोडंसं शांत होतो. आणि मेडिटेशन झाल्यावर स्वतःला असं सांगायचं की माझा अभ्यास झालाय आणि मी जो पेपर सोडवणार आहे तो सोपाच आहे आणि मला त्याच्यातले सगळे प्रश्न येणार आहे. याच्यानं आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढून पेपर सोपा जातो. हा, माझा एवढा अभ्यास झाला तर माझ्यासारखं तर कोणाला येणारच नाहीये, असं विचार करायचा. बरोबर. हो, तिथं गेल्यावर काय करायचं हे डोक्यात ठेवून करा. तिथे गेल्यावर सगळं विसरतो आपण. तिथं गेल्यावर काय करायचं त्याची यादीच पाहिजे आपल्याकडे, असं करायचं. प्रत्येकाला वेगळे मार्ग असतात, तिने ते छान सांगितलं. येस. अजून बघा, प्रश्न विचारायचे म्हणजे की अनेक प्रश्न येणार आहेत बरं का. तिकडे पण मॅडमचा एक प्रश्न आहे, पण तिथं हिच्याकडे दे बाईक. घे पटकन. आपण आता समारोपाकडे जाऊ. तुमचे प्रश्न आम्हाला घ्यायचेच आहे. हा. म्हणजे माझा असा प्रश्न आहे की एके दिवशी आपण खूप जास्त अभ्यास करतो, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळवाणा वाटतो तो, मग अशी कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची अभ्यासाची? तुमचं पण झालं होतं ना सर की आजचा दिवस गेला, ओके, तरी सांगितलं बघ की असं होऊ द्यायचं नाही की आपले सलग 8-8 दिवस वाया जातील. स्वतःला शिकवणं की हे मला करायचं नाहीये, मी आळस करणार नाहीये, मी टाळणार नाहीये. स्वतःला प्रोग्राम करणं, खुद से बात करो, स्वतःशी चर्चा संवाद झाला पाहिजे. बरोबर ना. आकलाची संवाद आपणाशी हे झालं पाहिजे. स्वतःशी सेल्फ टॉक. नाही, हे तर मी नाहीये, मला कुठलं पाहिजे, मला अभ्यास केला पाहिजे, याच्यावर स्वतःला तुम्ही मोटिवेट करणं गरजेचं असतं. सेल्फ मोटिवेशन. डिसिप्लिन मध्ये राहिलं की मोटिवेशन आपोआप येतं. डिसिप्लिन मध्ये राहायचं की हे करायचं नाही म्हणजे नाही, हे करायचं म्हणजे करायचं. काय करायचं नाही हे फिक्स करा. काय करायचं हे नाही केलं तरी चालतं बरं का. काय करायचं नाही दिवसभरामध्ये हे फिक्स केलं की आपोआप वेळ उरतो, तुम्ही सकारात्मक व्हायला चालू करता. हे माझा सल्ला आहे. तुम्हाला काय ऍड करायचं का? ओके. येस. हाय. हा. येस. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की हार्डवर्क का स्मार्ट वर्क. तर मला म्हणायचं की हार्डवर्कनेच स्मार्ट वर्क अनलॉक होते. तुम्ही हार्डवर्क करत राहा, तुम्हाला आपोआपच छोटा रस्ता दिसतो, ट्रिक अनलॉक होतो. व्हेरी गुड. ओके. येस. अजून हा विचारा. पहिले तर तुमच्या चौघांचं अभिनंदन, खूप खूप. मला एक प्रश्न विचारायचा. तसं तर सरांनी सगळे कव्हर केले, पण शाळा, परत नेटिझनचे क्लासेस, ह्या सगळ्यातून वेळ काढून तुम्ही अभ्यास कसा मॅनेज केला, वेळ कसा काढला, मला हे मुलांना सांगण्यासाठी तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे. हा, मुलांकडून पाहिजे. त्यांनी कसं केलं हे सगळं. शाळेमध्ये पण वेळ खूप जातो, परत नेटिझनचे क्लासेस, मग ह्या सगळ्यातून वेळ काढून तुम्ही कसं दिवसाचं दिनचर्या थोडक्यात तुम्ही चौघांनी सांगितली तर बरोबर. शाळा सकाळी राहते ना भरपूर,
जणांची. तर मग सकाळी आपण दुपारी फ्री राहतो, काही जणांचे दुपारी बॅचेस आहेत. मग दुपारी नंतर आपण जेव्हा संध्याकाळी येतो त्यावेळेस आपण शाळेचा अभ्यास कम्प्लीट करून बाकीचा इतर अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपलं टाइम पूर्ण मॅनेज होतं आणि आपला अभ्यासही होतो. आणि काही जणांची रात्रीची बॅच असते, तर त्यांनी दुपारचा वेळ तसा लांबच असतो, रात्रीचा वेळ जरा लवकर गेल्यासारखा वाटतो. दुपारचा वेळ जास्त अभ्यास होतो, म्हणजे जास्त लिखाण वगैरे जे आहे ते दुपारच्या वेळेत केला पाहिजे. अजून बाकीच्यांचा काय अनुभव? तसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, तर तुम्ही सांगा. मी म्हणते की शाळेतला जो अभ्यास असतो तो शाळेतच कम्प्लीट करायला पाहिजे आणि शाळेच्या अभ्यासाला थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण पुढे चालून आपल्याला 10वीच्या नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच जास्त कामाला येतात. त्याच्यामुळे शाळेचा अभ्यास करायचाच नाही असं नाही, पण तो शाळेतल्या शाळेत करायचा किंवा शाळेतल्या ब्रेकमध्ये करून घ्यायचा, आटपून घ्यायचा. त्याला घरापर्यंत आणून तिथं टाइम घालणं योग्य नाही. मग अशी गार्गीने सांगितलं होतं बघा, पुन्हा एकदा ते मी रिपीट करतो, लक्ष द्यायला पाहिजे. तिने सांगितलं होतं सुरुवातीला की तुम्ही वर्गामध्ये शाळेमध्ये शिकत असताना जर लक्ष दिलं नाही तर मग शाळेमध्ये गेलोच कशाला. सिंपल आहे. शाळेमध्ये 100% फोकस कसा राहील. आता हे तिच्या एवढ्या मैत्रिणी आहेत, मी बघतो त्यांना कधी मध्ये क्लास, मी माझ्या मोबाईलवरती ऑनलाईन क्लासमध्ये बघत असतो या काही बॅचेसला. वर्गात बसल्याच्या नंतर हे कुणी कोणाचे मित्रमैत्रिणी नसतात, खास करून हे अभ्यास करणारे लेकरं, आणि नेहमी हे जागा बदलून बसतात. रोज एका ठिकाणी आपल्याच मैत्रिणीजवळ बसत नाहीत, ते सारखं जागा बदलतात. का? कारण ते डिस्टर्ब नको व्हायला. जे जास्त मैत्री झाली की मैत्री जास्त आणि अभ्यास कमी होतो. हे आपसुकपणे हे लोकांनी शिकलेलं आहे, बऱ्याच मुलांनी केलंय. तुम्ही कसं कमी जास्त करत असाल, पण मी बघितलंय बऱ्याच जणांचं. शाळेमध्ये असेल तर 100% लक्ष द्यायला पाहिजेच. आता काळ असा आहे की तुम्हाला नेटिझन्स पण करावं लागतंय, शाळा पण करावी लागते, आणखी कुणी दुसरी पण काही कोचिंग लावतं, काय काय करत राहतो. खूप जास्त वेळ ऐकण्यावरती आपण जेव्हा फोकस करतो ना, चांगला फोकस, तेव्हा ते आपोआप आत्मसात होतं. अजून एक ट्रिक आहे जी माझ्या वतीने मी सांगतो, की तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये एकदा शाळेमध्ये जे ऐकलं बघितलं ना, ते फक्त एक 10, 15, 20 मिनिटामध्ये ते फक्त पुस्तकामध्ये नजर मारायची आहे, जर 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 जर. पण 24 तासाच्या आतच डबल स्टॅम्पिंग होतं मेमरीमध्ये, डबल स्टॅम्पिंग, लगेच स्टॅम्पिंग होतं. ते जे काही शाळेत शिकवायला ते सगळं पुस्तकामध्ये ते असतंच, त्याच्यावर नजर मारायची. 20 मिनिटात सगळ्या विषयावर नजर मारता येते. झालं तुमचं रिव्हिजन शाळेतलं. ट्रिक्स आहे. काळ बदलला तर आपल्याला काही गोष्टी नव्यानं आत्मसात करायला लागतील, त्याच्यातली ही गोष्ट असते. मुलांना काउन्सिलिंग केलं तरी त्यांना कोच असल्यासारखं करून पण घेतलं पाहिजे. शिक्षक काय करतो, सांगून मोकळा होतो, कोच करूनच घेतो. काल बोललो मी बघा तुम्हाला दुपारी, आपण झाडाखाली बसलो होतो सगळे मुलं. कोच स्वतःच कोच स्वतः झाला पाहिजे. आपण मी हे करणारच. आपल्याला वाटतं काय की पानं पलटण्यामध्ये काय नाही, ते पानं पलटत राहा. बघितलं मी, माझ्या घरी बघितलंय, चांगल्या विद्यार्थ्यांकडे बघितलंय. 20 मिनिटात रिव्हिजन पूर्ण दिवसभर शाळेत जर शिकवलं ते, पण ते 24 तासाच्या आत त्याच्यावर नजर मारतातच. संपलं, अभ्यास फ्रीज होऊन जातो. हे आपल्याला मेंदूला टेक्निक आहे. दुसऱ्यांदा आपण जर केलं तर मेंदू म्हणतो महत्वाचं, ते लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात ना, घरी अभ्यास कर, घरी अभ्यास कर. काय करायचं घरी? ते वाचन करायचंय. आपण पुस्तकं सुटलेलं, आपण पुस्तकाकडे बघतच नाही होत सध्याला. पुस्तकं बघायला पाहिजे. 20 मिनिटं फक्त काढायचे. आणि आनंदनं सांगितलं की आता नाईलाज आहे, रात्री 10ला बसते मी, 12 वाजतील, 11:30 वाजतील, कधी 12:30, 1 वाजतील, झालं असं बरेचदा. तो ऍडिशनल टाइम स्लॉट तुम्हाला जर दिवसभरामध्ये काढता येत नसेल तर नाईलाज आहे, रात्री तुम्हाला अर्ध्या तासाचा ऍडिशनल टाइम स्लॉट हा एक दिवस 8 तास आहे ना, पण तो काढावा लागतो. आणि म्हणून तसं रचना करावी लागते. बघा, 100% लक्ष देऊन आपण जर शिकलात ना, तर तुम्हाला ऍडिशनल वेळ फार कमी लागतो स्टडीला. साधं सूत्र घेऊन जा. बाकी मग इकडे डिस्टर्ब जर होत राहिलं ना, तर मग तुम्ही काही करा. तुम्हाला ऑक्सफर्डला, केम्ब्रिजला नेऊन बसवा, तुमचं लक्ष विचलित झालं असेल तर मग तुमचा कोणीच बदल करू शकत नाही. मग ते पालत्या घाण्यावर पाणीच राहतं. 100% अवधान. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगताना प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्री म्हणा, आपण श्रोत्यांना विनंती केलेली आहे, आता अवधान दीजे. पहिलं लक्ष द्या श्रोते असं म्हणलं आणि मग सांगितलंय. ते लक्ष देण्याची खरी एवढी सिरियसनेस आहे, तेवढं मोठं महत्व आहे लक्ष देण्याची महत्व आहे. आणि आता आपण 2 तास बसायला बसलेलो आहोत. काही जणांचं लक्ष उडालंय, कंटाळाला हे झालं, पण काही जणांचं लक्ष आहे. 100% शेवटपर्यंत लक्ष, 100% यश आहे.
माणसाचे सेन्सर्स फार सुंदर आणि फार प्रचंड विद्वान आहेत. 6000 GB पेक्षा जास्त आहे आतमध्ये. 6 वर्षाच्या लेकराला आपण त्याच्यावर लक्ष देत नाही आहोत. तुम्ही 6 वर्षाचे असतानाच तुमच्याकडे 6000 GB आहे आणि 18 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही जर लक्ष नाही दिलं का त्याच्यातलं अर्ध डॅमेज होतं, निकामी होऊन जातं ते वापरलं नाही म्हणून. निसर्गाचा शाप आहे आपल्याला. बघतो बघा 80, 85, 90 वर्ष माणसाची माणसं बघतात, बघितल्यासारखं वाटतं म्हणतात, पण नाव आठवत नाही म्हणतो. त्यांचा मेंदू ते काढून घेतं, ते म्हणते वापरलंच नाही आहे. बरोबर नाही? यूज ऑर लूज. वापर नाही केला विसरून जा, नाही मिळणार का पुन्हा वापस ते मेंदू, त्याच्यावर काम नाही करता येणार. म्हणून सगळं लहानपणी शिकवलं जातं. म्हातारपणी ते शिल्लक राहत नाही स्टोरेज स्पेस म्हणून, आपोआप तो व्हॅनिश होतो. सो बहुत ज्यादा काम लगाओ अपने माइंड को, फ्रेश ठेवा. तुम्ही ताणच घेऊ नका. आपला मेंदू खूप घेत राहतो प्रचंड. तुम्ही रात्रभर रील बघत बसा, तुम्हाला झोप नाही येत, तुम्हाला भारी वाटणार तरी पण. मेंदूची कमाल आहे ते द्या मला, काय नाही मी घेत राहतो. बघू नका, तर मिसफायरिंग होते न्यूरॉन्सची. एवढा कमी वेळामध्ये नवीन नवीन विषय ऐकायला घेतले तर रील्स तर अजिबात नाही बघायचे, कधीच नाही बघायचे. एखादा व्हिडिओ बघा, एखादा मनोरंजनाची मालिका बघा, चालतं, हास्यजत्रा वगैरे. रील्स बघत गेला ना तुमचा मेंदू फार पटकन म्हातारा होणार आहे, फार पटकन. नो रील्स. कारण 30 सेकंदामध्ये एवढे विषय समोर येऊन चाललेत ना, प्रत्येक 30 सेकंदाला तुम्ही एक 15 मिनिटं म्हणजे 30-35 रील बघितल्या तुम्ही, स्क्रोल करत करत करत. तेवढे विषय, तेवढे घटक, तेवढे आवाज, तेवढं वेगळं. ते अनालिसिस करायला ऑप्शन टाकतं मेंदू मागं, ते सोडून नाही जमणे यार, सोडून देतो मग तो. म्हणजे तो इतका वैतागतो ना, कोमेजतो, छोटा होतो, श्रिंक होतो मेंदू आपला. त्याला जर आपण असं अनवॉन्टेडली काम लावलं तर रील्स अत्यंत घातक गोष्ट, प्रचंड बेकार आहे. सायंटिफिकली सांगतोय. परदेशामध्ये असलेला कोणी करत नाही होत, त्या लोकांनी फेकून दिलेलं आपण चवीनं सगळ्याला लागलो. बरोबर आहे की नाही? चीनमध्ये बंदी आहे रील्सवर, फेसबुकवर, युट्यूबवर बंदी आहे. चीनमध्ये चलत नाही फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम नाही चालत चीनमध्ये, म्हणून ते पुढे गेले. आपल्याला दिले सगळ्याला. बघा ना, दिल्यावर आपल्याला 150 कोटी लोक आहेत. आपल्याला कळायला पाहिजे, आपल्याला ती अक्कल आली पाहिजे. येस. तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी काय हॅबिट्स लावले? आमच्यासाठी काही टिप्स? सकाळी लवकर उठले का पण पहिले सांगा. वेगळं काही केलं का? 5ला वगैरे कोणी तर म्हणा तुला पहाटे अभ्यास होता, तू सांग. मी एक्झामच्या 1 महिना आधी उठत होते आणि झोपताना स्वतःच्याच मनाला सांगायचं की मला उद्या 5ला उठायचंय. मग आपोआप जाग येत होती, मला तर जाग येत होती, मग मी उठत होते टाइम बघून. गुड. मी पण पहाटे उठत होतो. मी माझं सांगतो काय केलं मी ते. मी आईला सांगितलं होतं उठलं नाही तर लाथ घालायची. पण सिंपल फंडा, सिंपल. हा, आणि मला घरी काम करावं लागायचं ना. 4ला उठवायचे आई मला कपडे शिवायला लागायचे घरी, आणि त्यामुळे ते मला उठणं नाहीलाच होतं. मारच खावं लागायचं उठलं नाही तर. काय तर मग शाळेत जायला मिळायचं नाही, डबा नाही मिळायचा. काम करू पहिले, फिर स्कूल मध्ये जा, उठावं लागायचं. ती सवय लावली. म्हणजे आईने मारलं तर तिचं वाईट नाही वाटू दिलं, त्याच्याशिवाय पर्याय पण नसायचा ना. तुम्हाला पर्याय नसला पाहिजे. तुमचं स्वप्न मोठं असलं ना तर तुम्हाला घडवण्याचा अधिकार आई वडिलांना देऊन टाका. हाय करायचं नाही, गाय 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 गाय, नको ना मम्मी, नको ना मम्मी, होत नाही त्याच्यानी. हा, तुला म्हणायचं मार, मी अभ्यास नाही केला, मी नाही उठले तर तुला अधिकार आहे. वडिलाला, आईला, कुणी घरातल्या ज्येष्ठाला सांगायचं भाई मेरे लिए तुम काम करो, मुझे कुछ बनना है. ती ताकद तुम्ही त्यांना द्या. तुम्ही ती विड्रॉ करून घेऊ नका. मारायला कशाला, कुणाच्या माय कुणाला मारते, तू किती मारतेस मला, है ना. मी तर म्हणेल भाग्य आहे. अरे तुम्हाला माहितीये का, माझे अनेक अनुभव आहेत, तुम्हाला सांगतो. मला खूप वेळ कमी आहे तसा, पण मी एका भाषणामध्ये फार मोठ्या व्यक्तीच्या त्याच्यात ऐकलेलं, फार पूर्वी ऐकलं होतं. मारायला का असं ना पण आई पाहिजे. त्याला आई म्हणते. तर मारायला का असू दे ना बाबा, आई पाहिजे. मारायला का असं ना पण बाप पाहिजे. ज्याला नाही ना ते असं रडतं रोज घरामध्ये. तुमच्या घरात आई वडील आहेत ना, त्यांची जरा थोडीशी कदर करा, त्यांना अधिकार देऊन टाका. मारू दे, उठवायचं मला, लाथ मारा, मग उठतो मी. घडलो पाहिजे ना, अधिकार द्यायला पाहिजे. आपण ते विड्रॉ करून ठेवले. प्रेम आंधळ झाला आई वडिलांचा एका ठिकाणी, आणि मुलांनी ते काही ठिकाणी इमोशनली त्यांना ब्लॅकमेल करायला चालू केलं. असं नाही, असं नाही, असं बरोबर नाही. वाय 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 करायचं नाही, वा करायचं, मारा शेअर किती असा करणे काय, बरोबर की नाही, है ना. बरोबर ना. वा
वावची ताकद फार जबरदस्त आहे. काय चॅलेंजेस आहेत? पहाटे 4ला उठायचं चॅलेंज काय? उठायचं आणि वाव म्हणायचं, म्याव म्हणायचं नाही, थोड्या वेळ झोपून गेलं, म्याव नाही वाव म्हणायचं. राईट, करायला पाहिजे. ते तुम्ही करू शकता. मला माहितीये ह्या जगात सगळ्यात भारी कोण करतं तर तुमच्यासारखी लेखक करू शकतात. आता आमच्यासारखी लोकांना नाही, आता 50 वर्षाच्या पुढे गेलं आमचं, आता आमचं नाही शक्य तेवढं करणं. तुम्ही करू शकता. आय एम कॉन्फिडेंट. ठरवल्यावर करू शकता. ठरवायला पाहिजे. तुम्ही ठरवा, हा ना. अलार्म न लावता उठायचं ठरवा. बरोबर. हे कसं म्हणायला लागले की IAS व्हायचंय, होतो उद्या परवा दिवशी लगेच कॉन्फिडेंट आहे. असं करणे काय आहे, मला करायचं म्हटल्यावर सगळं होतं. आईवडिलांना करायचं म्हटल्यावर तुमच्याजवळ काहीच होत नाही. आईवडील म्हणतील हे कर, तुला हे करायचंय, तुला हे देतो, तुला हे देतो, तुला ते करतो. नाही बाबा, आपण सांगायचं आईवडिला मला हे करायचंय, ते करायचंच आहे. ते विश्वास सांगितलं ना आणि ती गोष्ट मी करणार. येस, तिचा एक प्रश्न घेऊ आपण. आता ना तेव्हा आमच्या पेपर जे पण टाइम पिरियड उठलेला आहे आमच्याकडे, तेव्हा आता आम्ही कशावर जास्त फोकस करायला हवं? काही टिप्स आहेत का? येस, आता एक साधारण 20-25 दिवस आहे त्यांच्या परीक्षेला. तुम्हाला काय सांगते? लास्ट मंथ प्रिपरेशन. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यामधले सेम टू सेम प्रश्न येत नाहीत, पण व्हॅल्यूज बदलून असे काही प्रश्न येतात. म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे त्या काळात. येस, PYQs. मागच्या 5 वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवा, खूप फायदा होणार. प्रश्नपत्रिका चांगल्या मनानं सोडवायच्या. ओके, एवढं केलं तरी खूप आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स 5, 6, 7, 10 वर्षाच्या काढा. आणि आम्ही व्यवस्था करतो स्वतः बोलले सर, या मुलांच्या ग्रुपवर सगळ्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाठवा. सगळ्या तुमच्या ग्रुपवरती 10 वर्षाच्या काढून पाठवा. येस, थँक्यू. बरं, तुमचे प्रश्न ना आपण 1 बाय 1 घेऊ. तुम्ही थोडंसं ना, तुम्हाला मी उद्यावरती ढकलतो. उद्याला तुम्ही तुमचे प्रश्न, पालकांचे प्रश्न तुमच्या मुलांकरवी माझ्याकडे पाठवा. मी त्या प्रश्नांची पर्सनली फोन करून उत्तर देईल किंवा समोर बोलून उत्तर देईन. मी पण देईन आणि एखाद्या यांच्याकडे असेल तर यांच्याकडनं ते उत्तर घेऊन तुम्हाला देईन. मी अनुभव आहे तसा. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण थोडंसं इकडे ह्या मुलाखतीच्या समारोपाकडे आपण जाऊयात. आणि मॅडम आता या मुलाखतीचा समारोप करतील, पण तुम्ही प्रश्न विचारायला थांबू नका. तुझा प्रश्न आहे मला माहिती आहे. तुझे बरं, अजून एक, तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर तर बऱ्याच जणांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? तो मी मुलाखत संपली की तुम्हाला मी तो निश्चित व्हॉट्सअप नंबर देईन. तुमच्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. सगळ्या नेटिझनचे 65 ग्रुप आहेत वर्गांचे, 65 ग्रुप्स. त्या ग्रुपमधल्या प्रत्येकानं जरी कुणी मला प्रश्न पाठवला, ऑडिओ असेल रेकॉर्ड करून पाठवला व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट करून पाठवला, त्याचं उत्तर मी देतोच. त्याला कॉल पण करतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला उत्तर मी देणारच. येस मॅडम. आपण आज या ठिकाणी या यशस्वी विद्यार्थ्यांची जी मुलाखत घेतलेली आहे ती यशस्वी कधी ठरेल? ज्या वेळेस पुढच्या वर्षी या ठिकाणी 4च्या जागी 14, 24 असे विद्यार्थी असतील. आणि ती खात्री आज आपण देऊ शकतो. तुमच्यामधले विद्यार्थी ती खात्री मला देऊ शकतात की नेक्स्ट इयर याच्यापेक्षा जास्त आमची नक्कीच संख्या असेल. आणि त्यावेळेस मग आपली आजची मुलाखत, तुम्ही दिलेला वेळ, पालकांचा वेळ हा सार्थकी लागला असं आपण समजू. या ठिकाणी मुलाखत यशस्वी झाली, छानरित्या पार पडली. आपल्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जशी पाहिजे होती तशी मिळाली. आदर्श उत्तरं असली की ती ऐकायला आचरणात आणायला थोडीशी जड वाटतात, पण ही उत्तरं जी होती ती आपल्या मनातली होती. कदाचित आपणही तीच उत्तरं दिली असती असं आपल्याला बऱ्याच प्रश्नांचं उत्तर ऐकताना वाटलं. आणि त्यामुळं हसत खेळत वातावरणामध्ये ही मुलाखत या ठिकाणी संपन्न झाली. व्हेरी नाईस. आणि मी क्लोजिंग नोट असा देऊ शकतो की ही मुलं जी तुमच्याशी बोलली ती तुमच्यासारखीच मुलं आहेत. यश म्हणजे फार मोठी फकट पसारा, प्रचंड मोठी पुस्तकं, खूप सारे ट्युशन्स, खूप सारी कोचिंग, रात्रभर जागणं असं नाहीये. यश म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. यश म्हणजे स्वतःच्या लिमिटेशन मध्ये राहून अभ्यास करणं आहे. कुणाच्या कक्षा वेगळ्या होत्या, कुणाला पहाटे उठायला जमत नव्हतं, कुणाला रात्री 12 वाजता अभ्यास करता येत होता. प्रत्येकाचं क्लॉक वेगळं होतं, प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती. कुणी रविवारी अभ्यास करायचाच नाही म्हणालं, कुणी म्हणालं की शनिवारी अभ्यास केला, रविवारी पण थोडंसं करावं असं वाटला केला. कुणी म्हणलं की 24 तास अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे ना. सरांचं म्हणणं असं की अभ्यासाशिवाय दुसरं काय करणार आपण आयुष्यामध्ये. प्रत्येकाची तरा वेगळी होती. त्यामुळे यश म्हणजे नेमकं काय असतं हे त्या मुलांनी नक्की तुम्हाला सांगितलंय. हे सांगितलंय की आम्ही तुमच्यासारखेच आहोत. आमच्याही हाताला घाम येतो, परीक्षेचा पेपर देत असताना बसलो की आमच्याही डोक्याला टेन्शन येतं.
पण त्यांनी त्याच्यावरती मात कशी केली, तर ते केवळ पुस्तकातनं अभ्यासातनं नाही, तर त्या मानवी मूल्यांनी, वृत्तीनी, त्या जिज्ञासेपोटी, त्या वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या तहानेनी त्यांना घडवलं की मला काहीतरी सिद्ध करायचंय, मला काहीतरी बनायचंय. हे यश म्हणजे नक्की काय असतं, त्याच्या मागची प्रेरणा आहे की मला काहीतरी बनायचंय. तुम्हाला बनायचंय ना, आणि तेच हे पोरं सांगत आहेत की तुम्ही पण बना आणि उद्याला या मंचावरती मुलाखतीला उपस्थित राहा. तुमच्या पालकांचा विश्वास सार्थ ठेवा, त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू, सुखाचं हास्य हे तुम्हाला डोळ्यात सांगेल. यश म्हणजे नक्की काय असतं. अजून अशाच एका वळणावरती, अजून अशाच एका परीक्षेच्या नामवंत दिग्गजांना घेऊन आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना शुभरात्री. थँक्यू.